रिक्षावाले त्याच्याकडे धावत आले आणि कुठं सोडायचं असं त्याला विचारायला लागले. तो रिक्षावाला म्हणाला, मला अमुक अमुक या ठिकाणापर्यंत जायचंय, किती पैसे लागतील? रिक्षावाल्यानं सांगितलं, आता 100 रुपये तुम्हाला तिथं सोडण्यासाठी लागतील. त्या धडधाकट माणसाला राग आला. तो म्हणतो, माझ्या अंगात शक्ती आहे, सामर्थ्य, मी माझ्या बॅगा उचलून स्वतः तिथपर्यंत पोहोचू शकतो. रिक्षावाला म्हणाला, काय हरकत नाही. तो माणूस स्वतःच्या पावलांनी जायला निघाला. अर्धा तास चालत होता आणि चालून झाल्याच्या नंतर अर्धा तासानंतर थकला, घामानं डबडबला आणि त्याला असं वाटलं, मला जिथं पोहोचायचंय ते ठिकाण आता अगदी 2 मिनिटांच्या 1 मिनिटांच्या जवळ आलेलं असेल. आणि योगायोगानं तोच रिक्षावाला पुन्हा त्याला त्या ठिकाणी भेटला. त्यानं त्या रिक्षावाल्याला विचारलं, आता सांग किती पैसे लागतील? रिक्षा म्हणाला, आता जिथं पोहोचायचंय तिथं सोडण्यासाठी तुम्हाला 200 रुपये लागतील. त्या माणसाला जास्त राग आला. तो म्हणाला, मूर्ख आहेस का? जिथून विचारलं होतं तिथून मी अर्धा तासापासून चालतोय, आता तर माझं पोहोचायचं ठिकाण 1-2 मिनिटांच्या जवळ आलं असेल, आता कस काय 200 रुपये जास्तीचे पैसे लागतील? तो रिक्षावाला असं म्हणाला, तुम्ही ज्यावेळी विचारलं होतं तिथून अर्धा तासापासून तुम्ही तुमच्या इच्छित ठिकाणापर्यंत जे चालताय, तुम्हाला जिथं पोहोचायचंय त्या ठिकाणाच्या दिशेनं नाही तर त्याच्या अगदी विरुद्ध दिशेनं चालताय, म्हणजे तुम्ही दुपटीनं जास्त दूर अंतरावरती पोहोचलायत म्हणून 200 रुपये लागतील. या उदाहरणाचा वस्तुस्थितीशी साधर्म्य हे आहे की तुमच्यात त्या माणसाप्रमाणे किती शक्ती आहे, किती सामर्थ्य आहे, किती ताकद आहे, किती गुणवत्ता आहे, या गोष्टी महत्वाच्या नाहीत, तर तुमच्यात असलेली शक्ती, तुमच्यात असलेलं सामर्थ्य, तुमच्यात असलेली गुणवत्ता कोणत्या दिशेनं जाते हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून तुमच्यातली शक्ती ओळखून त्या शक्तीला तुमच्या यशापर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचण्याची योग्य दिशा देणाऱ्या या लातूर पॅटर्न क्लासेसच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणारा हा आजचा अतिशय महत्वाचा कार्यक्रम असतो. ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या आयुष्याला दिशा प्राप्त व्हावी ही जाणीव प्रवाहित होत असते. अशा या गुणगौरव सोहळा आणि विद्यार्थी पालक संवाद समारंभाच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मेघारे सर, पत्रकार आदरणीय सखारामजी शिंदे सर, योगगुरु मुनेश्वर सर, विशेषत्वानं ज्यांच्या माध्यमातून मी इथं येतोय ते माझे गुरु सन्माननीय पुणेकर सर, प्राईम लातूर, या लातूर पॅटर्न क्लासेसचे सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र, बंधू आणि भगिनींनो, खरं तर दरवर्षी पुणेकर सर मला निमंत्रित करत असतात. या क्लासचा विद्यार्थी या भावनेतून तुमच्यासारखाच या अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं 5 टेस्ट सिरीजच्या निमित्तानं मी समोर बसलेलो असायचो. आता आमच्या काही भगिनींनी आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्याचा जसा प्रयत्न केला, तीच इच्छा आणि आकांक्षा मी पुणेकर सरांकडे व्यक्त करायचो आणि या व्यासपीठावरती, या मंचावरती येऊन मी माझी मनोगत व्यक्त करायचो आणि त्यातून मी आकाराला आलो, त्यातून मी घडत गेलो. आणि त्याही दृष्टिकोनातून केवळ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या 4 विषयांपुरतं मला मर्यादित न ठेवता या 4 विषयांच्या पलीकडे जाऊन माझ्यातल्या वक्तृत्व गुणांना प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा या लातूर पॅटर्न क्लासनं केलंय. त्याबद्दलही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन सुरुवातीलाच या कार्यक्रमाच्या निमित्तानं करेल. मला जाणीव आहे बराच वेळ झालाय, बराच वेळपासून अनेकांना आपण श्रवणही करतोय, म्हणून मोजका वेळ तुम्हा सगळ्यांशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संवाद साधणार आहे. आजचा दिवस, आजचा हा कार्यक्रम विशेष आहे. तो विशेष या जाणीवेतून आहे की ज्या मूळ भावनेतून पुणेकर सरांनी या क्लासची सुरुवात केली होती, आता पुन्हा एकदा त्या मूळ रूपामध्ये हा क्लास आपल्याला आल्याचा पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळात या क्लासचं जे नाव आपण वेगळ्या स्तरावरती किंवा वेगळं अनुभवत होतो, नावानं पुणेकर सरांनी सांगितलं काही फरक पडत नाही, गुणवत्ता अबाधित असावी लागते, नाहीतर महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक परिस्थितीत कितीतरी मागच्या 5 वर्षात नावं आणि नावातली चलबिचल झाल्याची आपल्याला पाहायला मिळाली. पण तुमच्यातली गुणवत्ता ही तुमच्यातलं कर्तृत्व सिद्ध करत असते. आणि ज्या प्रामाणिक भावनेतून पुणेकर सरांनी हा लातूर पॅटर्न क्लास सुरुवातीला सुरू केला होता आणि काही तांत्रिक अडचणीमुळे आता पुन्हा एकदा तेच लातूर पॅटर्न क्लासेस हे नाव आपल्याला करावं लागतंय आणि हे नाव घराघरात अगदी पुणेकर सरांच्या आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या गुणवत्तेच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे. लोकांना काय हवंय, लोकांना आणि तुम्हाला सगळ्यांना कुठलं नाव नाही तर त्या क्लासमधून प्रवाहित होणारी गुणवत्ता ही अपेक्षित असते. आणि गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्यातलं एक अतिशय उत्तम अशा स्वरूपाचं दालन म्हणून आपल्याला पुणेकर सर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं चालवणाऱ्या या लातूर पॅटर्न क्लासेसकडे पाहावं लागेल, हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. या क्लासच्या माध्यमातून काय झालं, सरांनी जे सांगितलं, 15,000 विद्यार्थी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून घडले, आकाराला आले, या क्लासच्या माध्यमातून बाहेर पडले, शिकून बाहेर पडले. आज केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही, आज केवळ या देशाच्या कानाकोपऱ्यात नाही, तर परदेशात सुद्धा लातूर पॅटर्न क्लासचे विद्यार्थी आम्हाला पाहायला मिळत आहेत. या मातीतला एखादा माणूस जर परदेशात गेला, एखाद्या स्वित्झर्लंड नावाच्या देशात गेला, एखाद्या इंग्लंड, लंडन सारख्या ठिकाणी गेला,
तर तिथं सुद्धा आम्हाला लातूर पॅटर्न क्लासचा पुणेकर सरांचा विद्यार्थी जर भेटत असेल तर आपण पाहू शकता या दुष्काळी म्हणवल्या जाणाऱ्या आमच्या बीड सारख्या जिल्ह्याच्या मातीतून या लातूर पॅटर्न क्लासेसनं कुठल्याच स्वरूपाचं एक अतिशय उमद असं शिक्षणाच्या माध्यमातून फोफावलेलं पीक तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ही या क्लासची गुणवत्ता आहे. ही गुणवत्ता इथल्या प्रत्येक पालकांनी समजून घेतली पाहिजे. पुणेकर सरांनी बोलताना ज्या गोष्टीचा उल्लेख केला, लातूर पॅटर्न या नावानं ते तिथून शिकून आल्यामुळे हा क्लास त्यांनी सुरू केला. पण आज लातूर पॅटर्नची वस्तुस्थिती काय आम्हाला पाहायला मिळते? विद्यार्थ्यांना पालक लातूर पॅटर्नच्या हव्यासापायी लातूर, नांदेड या शहरांमध्ये शिक्षणासाठी पाठवतायत. पण मी नेहमी माझ्या मनोगतातून सांगत असतो, तुमच्या माझ्या या मातीत आमच्या नेत्राआड जर पोरं तिकडे शिक्षणासाठी गेली तर आत्ता लातूरमध्ये काय घडतंय मेघारे सरांना ज्ञात आहे. विद्यालयातून महाविद्यालयात तिकडे जाणारी पोरं क्लासमध्ये ग्रंथालयाच्या दिशेनं त्यांची पावलं वळायची सोडून मध्यालयाच्या दिशेनं जाताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. लातूर सारख्या शहरामध्ये विद्यार्थी जीवनात ड्रग्सचं जे रॅकेट आता आम्हाला पाहायला मिळतंय, अतिशय दुर्दैवी अशा स्वरूपाचं चित्र आहे. आणि पालक सुद्धा या गोष्टीला काही करू शकत नाहीत अशी वस्तुस्थिती तिथं फोफावलेल्या त्या सगळ्या वातावरणात तुम्हाला आणि मला पाहायला मिळते. कारण पुणेकर सर ज्या गोष्टीचा उल्लेख मगाशी करत होते की त्या काळातले शिक्षक ज्यांनी त्यांच्या गुणवत्तेच्या बळावर हा लातूर नावाचा पॅटर्न तयार केला, ते शिक्षक आता कुठलंही लेक्चर हातात खडू आणि पेन घेऊन घेत नाहीत, तर त्यांनी जणू एखादी इंडस्ट्री उभा केली आहे, त्यांनी जणू एखादा कारखाना उभा केलाय. या दृष्टिकोनातून ते काही लोकांना तिथं कामाला लावतायत आणि स्वतः फक्त सगळं मॅनेजमेंट पाहतायत. ही परिस्थिती आहे. मी तर असं चित्र पाहिलंय, मेघारे सर याच्या पुढे जाऊन सांगेल की काही राजकीय लोक, त्या शहरातले काही नगरसेवक, त्या शहरातले काही माजी लोकप्रतिनिधी ज्यांचा आणि शिक्षणाचा कुठलाही संबंध नाही, अशा लोकांनी काही शिक्षकांना पेड बेसवरती घेतलंय आणि एखाद्या क्लासचं नाव वापरून ते सगळा क्लास चालवतायत आणि ते लोक, ही राजकीय मंडळी त्यातून अमाप पैसा कमवतायत. यातून मग आपल्या विद्यार्थ्यांना नेमकं काय प्राप्त होणार आहे, आपल्या पाल्यांना नेमकं काय प्राप्त होणार आहे, हा विचार सुद्धा आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. ज्या माणसानं या क्लासचं रोप लावलाय, ज्या माणसानं लातूर पॅटर्न क्लासचं या बीज या ठिकाणी बीजारोपण केलंय, स्वतःच्या भावाला सोबत घेऊन त्याला शिकवण्याच्या उद्देशातून, ज्या प्रामाणिक भावनेतून आपला भाऊ घडला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, या भावनेतून पुणेकर सरांनी गडीसारख्या शहरात, गडीसारख्या ठिकाणी शिक्षण घेताना हा क्लास सुरू केला. सोबतीला त्याचे अनेक त्यांचे मित्र, त्या बंधूंचे मित्र जोडत गेले आणि मग त्याचं एका महत्वाच्या क्लासमध्ये रूपांतर झालं. मी असं म्हणेल, गेवराई सारख्या शहरामध्ये ज्यावेळी शैक्षणिक दृष्टिकोनातून म्हणजे उच्च शिक्षणाच्या 10वी नंतरच्या शिक्षणाच्या बाबतीत एक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दुष्काळ पाहायला प्राप्त होत होता, अशा परिस्थितीमध्ये या 10वी नंतरच्या शिक्षणाचा, विशेषतः विज्ञान शाखेच्या बाबतीतला एक सुंदर असा ओलावा निर्माण करण्याचं काम गेल्या कितीतरी वर्षांपासून, आपल्याला तब्बल 21 वर्षांपासून लातूर पॅटर्न क्लास पुणेकर सरांच्या माध्यमातून करताना दिसतं. ही महत्वाची गोष्ट आहे. याबद्दल आपण त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन मला वाटतं करणं गरजेचं आहे. आज या कार्यक्रमाचं आयोजन काय? ही माणसं ज्या तळमळीनं सांगतात, शिकवतायत, पुणेकर सर ज्या तळमळीनं सांगतात, शिकवतायत, स्वतःच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा त्यांना पाहिजे तितका वेळ आपल्याला शिकवताना प्राप्त होत नाही. अनेक विद्यार्थ्यांना माहित आहे या पाठीमागची गोष्ट आणि गरज काय. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांना माहित आहे तुमच्या आयुष्यामध्ये 10वी असेल, 11वी असेल, 12वी असेल, हे वर्ष म्हणजे आयुष्यातली एक फार महत्वाची आणि मोठी संधी असते, हे लक्षात घ्या. विन्स्टन चर्चिल असं म्हणायचे, संधी ही चोर पावलांनी येते आणि जाताना ती वाजत गाजत जाते. चोर पावलांनी आलेली संधी ज्याला ओळखता आली, ती पकडता आली, त्या संधीचं सोन्यात रूपांतर करता आलं, त्याचं भविष्य अतिशय उत्तम आणि उदात्त असतं. पण वाजत गाजत जाणारी संधी सुद्धा एखाद्याला आपल्या त्या आळसापायी तिच्याकडे डुंकूनही पाहता येत नसेल तर त्याचं भविष्य अतिशय दुर्दैवी आणि बरबटलेल्या वातावरणात आपल्याला पाहायला मिळतं. हे वास्तव आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. जन्माला तर या मातीवरती अनेक माणसं येतात, पण अनेकांचं जगणं हे जगण्याच्या अंती काही वर्ष उलटली, 50-55 उलटल्याच्या नंतर काही लोक म्हणतात, आम्ही आमचं जगणं झोपाळ्यावरती बसून झुला घेताना फार आनंदाने सांगतात, आम्ही आमचं जगणं फार सुखानं जगलो. पण अनेक माणसं आज आपण समाजात पाहतो, 50-55च्या पुढे गेल्याच्या नंतर ते सांगतात, आम्ही जगलो नाही, तर आमचं जगणं आम्ही कटवत आलोय, आमचं जीवन आम्ही कटवत आलोय आणि आम्हाला आमचं जगणं जगायचं असेल, ते कटवायचं नसेल. बहिणाबाईंनी जे सांगितलंय, असं कसं रे देवा तुझं तंत्र, जगणं आणि मरण यात 2 श्वासाचं अंतर, हे 2 जे श्वास आहेत ते आमचं खरं जगणं असतं. आणि या 2 श्वासावरती जर आम्हाला अधिराज्य प्राप्त करायचं असेल, जगण्याचा खरा अर्थबोध जर आम्हाला घ्यायचा असेल, तर आत्ताचा जो आमचा काळ आहे, त्या काळाला आम्ही, त्या संधीला ओळखून या संधीचं सोन्यात रूपांतर करण्याची एक अतिशय नामी संधी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्राप्त आहे. आणि म्हणून ज्या सुभाषितकारानं, विचारवंतानं सांगितलंय की शांततेच्या काळात घाम गाळल्याच्या नंतर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. युद्धाच्या काळात अधिक संघर्ष करायचा नसेल, अधिक रक्त सांडायचं नसेल, तर हा शांततेचा जो काळ तुम्हाला वाटतोय, हा काळ मौज मजा करण्याचा नाही, तर हा काळ घाम गाळण्याचा काम आहे. यातून तुमचं आयुष्य आणि तुमचं भविष्य फुलणार हे लक्षात घ्या. अनेक विद्यार्थी मंचावरती येत होते, मेघारे सर आणि आम्ही त्यांचा गौरव करत होतो. मी तुमच्यासारखा समोर बसत असताना मलाही वाटायचं या 5 टेस्ट सिरीज मध्ये मला पारितोषिक मिळावं, माझाही गौरव व्हावा.
तो क्षण किती आनंदाचा असतो. तो मंचावरती येऊन पालकांच्या समक्ष आपला सन्मान ज्यावेळी होतो त्यावेळी आपल्याला किती सुख आणि आनंद मिळतो. पण आपण केवळ इतरांना मिळणारं मंचावरती येऊन मिळणारा सन्मान पाहतो आणि आपल्याला वाटतं किती आनंदाचा आणि सुखाचा क्षण आहे. पण हा सुखाचा क्षण, हा आनंदाचा क्षण त्यांच्या आयुष्यात येण्यासाठी त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून जी कष्ट आणि मेहनत नावाची प्रक्रिया केलेली असते, दुर्दैवानं आपल्यातल्या कुणालाही ती प्रक्रिया दिसत नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, एखादा दगड आहे, त्या दगडाकडे ओबडधोबड दगडाकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला त्या दगडाचं काही कौतुक आणि विशेष वाटत नाही. पण एखादा मूर्तिकार त्या दगडावर ज्यावेळी छन्नी मारून हातोड्याचे घाव त्याच्यावरती घालत असतो आणि त्यातून एखादी पांडुरंगाची, एखादी प्रभू श्रीरामचंद्राची सुंदर सुकुमार मूर्ती ज्यावेळी बाहेर येते, त्या मूर्तीचं मनमोहक रूप पाहिलं की आपल्याला वाटतं किती सुंदर आहे, किती वैभवान्वित आहे, किती सुखद आहे, किती आनंददायी आहे, किती उल्हासित करणारी, किती चैतन्यदायी आहे. ती मूर्ती आम्हाला सुंदर वाटते, पण त्या मूर्तीनं जे घाव झेलले ते घाव तुम्हाला आणि मला कधी दिसत नाहीत. आणि म्हणून तुम्हाला इथे सुकुमार सुंदर रूप तुमच्या आयुष्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला सुद्धा ते घाव झेलावे लागतात. त्या कष्ट आणि मेहनत नावाच्या प्रक्रियेतून जावं लागतं, हे आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावं लागेल. देवालाही चुकला नाही, कष्ट देवाच्याही वाट्याला आलं. देवालाही स्वतःचं देवत्व सिद्ध करण्यासाठी मेहनतीच्या प्रक्रियेतून जावंच लागलं होतं. मग तुम्ही आम्ही कोण आहेत? आम्हाला जर मोठेपण मिळवायचं असेल, आम्हाला जर आयुष्यात इच्छित ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल, लोकांनी आमच्याकडे स्वाभिमान अभिमानानं पाहावं असं आम्हालाही वाटत असेल, तर देवालाही जी गोष्ट चुकली नाही त्या गोष्टीच्या प्रक्रियेतून आम्हाला जावं लागेल. वय वर्ष 16 असताना अयोध्येत राहणाऱ्या रामाला लोक युवराज राम म्हणून बोलवायचे. आणि प्रभू राम पित्याच्या एका शब्दासाठी अयोध्येत सोडून, अयोध्येचा राजा म्हणून राजगादीवरती बसायचं सोडून 14 वर्षाच्या वनवासाला वनात गेले. वनवासात 14 वर्ष राम राहिले. ज्या अयोध्येमध्ये रामाला युवराज म्हटलं जायचं, 14 वर्षाचा वनवास भोगून सर राम ज्यावेळी अयोध्येत परत आले, लोक त्यांना भगवान राम त्यावेळी म्हणत होते. युवराजाचा भगवान कसा झाला? तर त्या युवराज असलेल्या पुत्राला 14 वर्ष कष्टाचं, संघर्षाचं, मेहनतीचं जंगल तोडवावं लागलं. तेव्हा लोकांनी त्यांना भगवान समजलं, तेव्हा लोकांनी त्यांना देवत्व दिलं. ते देवत्व आमच्या वैयक्तिक जीवनाला आम्हाला कष्टातून मिळवावं लागेल, हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. अनेक पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. पालकांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचं लेकरू म्हणून आवर्जून एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची. आपली सवय असते, आपला विद्यार्थी आपला पाल्य असेल, त्याच्या सोबतीनं त्याचा एखादा मित्र असेल तर आपण त्याच्याशी तुलना करत असतो. बरेच पालक म्हणतात, बघ तो कसा राहतो, बघ तो कशी गाडी वापरतो, बघ तो कसा चालतो, बघ तो कसा बोलतो, त्याला किती गुण मिळालेत. आपल्या लेकराला जर तुम्हाला यशस्वी होताना पाहायचं असेल, सुखात राहू द्यायचं असेल, तर पालकांनी सगळ्यात पहिली ही गोष्ट केली पाहिजे, त्याची इतरांशी करण्याची जी तुलना तुम्ही करताय ती तुलना सगळ्यात पहिल्यांदा सोडली पाहिजे. आपल्या लेकराची त्याच्या सहकार्याशी, त्याच्या सवंगड्याशी तुलना करणं सोडलं पाहिजे. तुलना करायची असेल तर इतरांच्या कष्टाशी आपल्याला करता आली पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. 32 ते 36 वर्ष झाली होती. ऑलिम्पिकचा रेकॉर्ड होता. मार्क स्पिट्स नावाचा खेळाडू होता. मार्क स्पिट्स नावाच्या खेळाडूने ऑलिम्पिक मध्ये सर्वाधिक मेडल जिंकले होते आणि त्याचा रेकॉर्ड 32-36 वर्ष झाले कुणी मोडू शकत नव्हता. 32 ते 36 काहीतरी वर्ष झाली. मायकल फेल्प्स नावाचा खेळाडू जन्माला आला. मायकल फेल्प्स नावाच्या खेळाडूने एका ऑलिम्पिक मध्ये सर्वाधिक मेडल जिंकले. मार्क स्पिट्सचा रेकॉर्ड मोडून काढला. पत्रकार त्या मायकल फेल्प्सच्या जवळ आले, त्याला विचारायला लागले, 32-36 वर्ष झाले, मार्क स्पिट्सचा रेकॉर्ड कुणी मोडू शकत नव्हतं. ऑलिम्पिक सारख्या वैश्विक स्पर्धेमध्ये मार्क स्पिट्सचा रेकॉर्ड तुम्ही मोडून काढलाय. मायकल फेल्प्सच्या नावानं आता हा रेकॉर्ड झालाय. पोहण्याच्या स्पर्धेत तुम्ही तब्बल 8 मेडल्स एका ऑलिम्पिक मध्ये जिंकलेत. काय काय केलं तुम्ही? मार्क स्पिट्सची अशी कुठली स्पर्धा केली, त्याच्या कोणत्या गोष्टीचं अनुकरण केलं? त्यावेळी मायकल फेल्प्स सांगत होता, मी ज्यावेळी ठरवलं मला हा रेकॉर्ड मोडायचा आहे, मला नवा विक्रम स्थापित करायचा आहे, त्यावेळी मी विचार केला मार्क स्पिट्सच्या नावे हा रेकॉर्ड आहे आणि हा रेकॉर्ड जर मला मोडायचा असेल तर मी त्याच्याशी स्पर्धा करताना तो कसे कपडे घालतो, तो गळ्यात किती सोनं घालतो, तो कोणती गाडी वापरतो, तो कशा घरात राहतो, या गोष्टीचा विचार केला नाही. मी त्याच्या या गोष्टीशी स्पर्धा केली नाही. मी एकच ठरवलं, मार्क स्पिट्सच्या नावावरती हा 32-36 वर्ष रेकॉर्ड आहे ना, तर तो नेमका किती तास मेहनत करायचा. माझ्या लक्षात आलं, तो 8 तास मेहनत करायचा, 8 तास प्रॅक्टिस करायचा. मी ठरवलं मला जर त्याचा 32-36 वर्षाचा रेकॉर्ड मोडायचा असेल तर मला 12 तास पोहण्याची प्रॅक्टिस करावी लागेल, मला 12 तास मेहनत करावी लागेल. मायकल फेल्प्स म्हणतो, मी 12 तास पाण्यामध्ये पडलेला असायचो, शरीर असं लुळं पांगळं व्हायचं, हात उचलत नसायचे, तरी मी 12 तास प्रॅक्टिस करायचो आणि 12 तास प्रॅक्टिस करून मी एका ऑलिम्पिक मध्ये सर्वाधिक मेडल प्राप्त केलेत आणि नवा विश्व विक्रम स्थापित केलाय. तसं तुमच्या आयुष्यात तुम्हालाही तुमच्या या ध्येयाकडे पोहोचत असताना रेकॉर्ड स्थापित करायचे असतील तर इतर सहकारी कसे कपडे घालतात, ते कसे राहतात, ते कोणत्या गाड्यानं क्लासला येतात, या गोष्टींशी स्पर्धा करू नका. तर आपला एखादा सहकारी
त्या 5 टेस्ट सिरीजच्या अवॉर्डच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावरती असेल, तर तिथं पोहोचण्यासाठी तो किती मेहनत करतो, त्याच्या मेहनतीशी जर तुम्ही स्पर्धा कराल तरच तुम्ही रेकॉर्ड मोडू शकता, हे लक्षात ठेवायला शिका. आणि ते होणं, ते करता येणं आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचं आहे. नाहीतर छोट्या छोट्या गोष्टीत उत्साह मानत असताना छोट्या छोट्या यशानं हुरळून जाणारे आपल्याला अनेक पाहायला मिळत आहेत. ब्रॅड हॉकचं उदाहरण मी नेहमी सांगत असतो. 2007ला पुणेकर सर आम्हाला नेहमी सातत्यानं क्लासमध्ये क्रिकेटची उदाहरणं द्यायची, त्यातूनही आम्हाला वेळ जडलं, आपल्यालाही अनेकांना ज्ञात असेल. ब्रॅड हॉक नावाचा खेळाडू होता ऑस्ट्रेलियाचा, त्याचं पदार्पण झालं ऑस्ट्रेलियाच्या संघात. भारत आणि ऑस्ट्रेलियाचा 2007चा मेगारेसर तो सामना आहे क्रिकेटचा. आणि ब्रॅड हॉकनं चेंडू टाकला आणि पहिल्याच चेंडूत त्यानं सचिन तेंडुलकरचा त्रिफळा उडवला. क्रिकेटचा देव म्हणवला जाणारा सचिन तेंडुलकरचा त्रिफळा चित झाला, त्याचा बोल्ड उडवला, तो आउट झाला. ब्रॅड हॉकला फार आनंद झाला. मी माझ्या पहिल्या सामन्यामध्ये, मी पदार्पणाच्या मॅच मध्ये मी सचिन तेंडुलकर नावाच्या क्रिकेटच्या देवतेला त्रिफळाचित बाद केलाय. मॅच संपला आणि ज्या बॉलनं त्यानं सचिनचा त्रिफळा उडवला होता, तो बॉल त्यानं असा हातात घेतला. त्याला वाटलं माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा आणि आनंदाचा क्षण आहे, ऐतिहासिक क्षण आहे, प्रेरणा देणारा क्षण आहे. तो बॉल घेऊन तो सचिन तेंडुलकरच्या जवळ गेला आणि सचिनला म्हणाला, माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा क्षण आहे, मला याच्यावर तुमची ऑटोग्राफ पाहिजे, मी हा क्षण आयुष्यभर जपेल. सचिन तेंडुलकरनं तो बॉल घेतला आणि त्याच्यावरती लिहिलं, अभिनंदन, पण हा क्षण इथून पुढे तुझ्या आयुष्यात मी कधीच येऊ देणार नाही. आणि सचिननं त्याच्यावर सिग्नेचर केली. आत्मविश्वास कुठून आला या माणसाकडे? पुढच्या काळात सचिन तेंडुलकर आणि ब्रॅड हॉकचा अनेकदा सामना झाला, पण एकदाही ब्रॅड हॉकनं सचिन तेंडुलकरला आउट केलं नाही किंवा बाद केलं नाही. कुठून आला? कारण इतर सहकारी मॅच संपल्याच्या नंतर, मॅच विजयी झाल्याच्या नंतर दारू पीत उत्सव साजरा करायचे, आनंद साजरा करायचे, पण सचिन तेंडुलकर त्याही क्षणी प्रॅक्टिस करायचा, पुढच्या सामन्याचा विचार करायचा, स्वतःत अजून काय सुधारणा करता येईल याचा विचार करायचा. आणि म्हणून आता जर एखादा अवॉर्ड तुम्हाला मिळालाय, आता जर एखादं यश तुम्हाला मिळालंय, हे संपलं नाही, अजून स्पर्धा फार मोठी आहे, अजून दूरपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. हाही विचार विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करणं गरजेचं आहे. एखाद्याला कदाचित पारितोषिक मिळालंही नसेल, एखाद्याचा सन्मानही झाला नसेल, अपयश आलं म्हणजे सगळं संपलं असं कदापि होत नाही. विद्यार्थी मित्र बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, फेल हा जो 4 अक्षरी शब्द आहे, फेल 4 अक्षरीच आहे ना. फेलची व्याख्या काय? आपण म्हणू पराभूत होणं, संपणं, हार होणं. मी असं म्हणेल, FAIL हा 4 अक्षरी जो शब्द मी नेहमी सांगत होतो असतो. F फॉर फर्स्ट, A फॉर अटेम्प्ट, I फॉर इन आणि L फॉर लर्निंग. शिकण्याच्या प्रवासातली पहिली पायरी जर काय असेल तर ते पराभूत होणं असतं. पराभव अनेकांच्या वाट्याला आलाय. आयुष्यात अनेकदा पराभूत झालेली माणसं सुद्धा फार मोठ्या हुद्द्यावर आणि पदावरती पोहोचलीत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून पालकांना सुद्धा सांगणं आहे, लेकरू किंवा तुमचं मूल किंवा मुलगी एखाद्या विषयात कमी गुण मिळाले, एखाद्या विषयात नापास झालं, एखाद्या विषयात मागे आलं म्हणजे त्याच्या आयुष्यातलं सगळं संपलं असं नसतं. तुमचा पराभव हा तुम्हाला उद्याचा एक नवा दिवस दाखवण्यासाठी असतो. एखाद्या विषयात तुम्ही कमी आहेत, ती तुम्हाला एक मोठी संधी असते अजून त्या विषयात तुम्हाला जास्त तरबेज होण्याची, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. अब्राहम लिंकन नावाचा माणूस आयुष्यात किती निवडणुका पराभूत झाला, कितीतरी निवडणुका पराभूत झाला. मला तरी वाटतं या देशात इतक्या निवडणुका पराभूत झालेला दुसरा कुठलाही माणूस नसेल. इतक्या निवडणुका पराभूत होऊन सुद्धा अमेरिकेतल्या सर्वोच्च स्थानी तो माणूस निवडणुकीच्या माध्यमातून पोहोचू शकला. एका साध्या संभाराचं पोर अब्राहम लिंकनच्या माध्यमातून तिथं जाऊ शकलं. APJ अब्दुल कलाम नावाचा माणूस महात्मा गांधीजींच्या नंतर जात पात धर्म पंथ विसरत या देशानं ज्या माणसावरती प्रेम केलंय, डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्वप्न पाहिलं होतं NDA मध्ये अधिकारी व्हायचं, NDAत अधिकारी व्हायचंय. सगळ्या परीक्षा उत्तीर्ण झाले. शेवटची परीक्षा इंटरव्ह्यू उत्तर भारतात आहे आणि परीक्षेला जाण्यासाठी पैसे नाही आहेत. दक्षिण भारतात राहत आहेत, नातेवाईक आहेत. आपल्या एका नातेवाईकाच्या घरी गेले, त्यांना सांगितलं मी अधिकारी होणार आहे, तुम्ही मला उसने पैसे द्या, तुमचे पैसे मी दुपटीनं परत करेल. त्या घरच्या पाहुण्यांनी नातेवाईकांनी गळ्यातलं सोनं मोडलं आणि APJ अब्दुल कलामांना पैसे दिले. डॉक्टर APJ अब्दुल कलामांना आत्मविश्वास आहे, मी NDAतला अधिकारी होणारच आहे, इंटरव्ह्यू उत्तीर्ण होणारच आहे. आणि इंटरव्ह्यू द्यायला उत्तर भारतात आले. APJ अब्दुल कलाम दुर्दैवानं नापास झाले, पराभूत झाले. आता वाटलं सगळं संपलं, पायाखालची जमीन सटकली, डोईवरचा आभाळ फाटल्यासारखं वाटलं. आता नातेवाईकांचे पैसे कसे परत करायचे, आयुष्य संपल्यासारखं झालं. डोळ्यासमोर काजवे चमकले, अंधार दाटला. आणि नदीच्या गंगेच्या तीरावरती त्या टेकडी भागात डॉक्टर APJ अब्दुल कलाम ध्यानस्थानी अस्वस्थ अवस्थेमध्ये बसलेत. आता जीवन संपवायचं, आत्महत्येचा विचार डोक्यात खेळतोय. पुढच्या क्षणात या नदीच्या प्रवाहात या पाण्यात उडी मारावी, जीवन संपवून टाकावं, आयुष्य संपवावं असं त्यांना वाटलं. शिवानंद सरस्वती नावाचे त्यावेळचे शंकराचार्य होते. त्या परिसरात त्यांनी पाहिलं भ्रमंती करताना एक पोर नदीच्या तीरावर अस्वस्थ होऊन दुःखी कष्टी होऊन बसलाय. APJ अब्दुल कलामांच्या जवळ ते गेले आणि विचारलं, काय झालं बाळा? डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सांगितलं, आयुष्य संपलं, आता काहीच शिल्लक राहिलं नाही, आता मरण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही.
मला अधिकारी व्हायचं होतं, ते स्वप्न माझं भंगलं. शिवानंद सरस्वतींनी त्यांना सांगितलं, बाळा, आश्रमात घेऊन गेले, खाऊ पिऊ घातलं, पाणी पाजलं आणि सांगितलं, विधात्यानं एनडीए मधला अधिकारी होण्याचं एक दार तुझ्यासाठी बंद केलं. याचा अर्थ सगळं संपलं नाही. देवाची इच्छा आहे तू एनडीएतल्या अधिकाऱ्यापेक्षा सुद्धा मोठं दुसरं काहीतरी व्हावं. त्या एका विचारानं कलामांच्या अंतकरणात ज्योत पेटली आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, एनडीएतला अधिकारी व्हायला निघालेला माणूस, शिवानंद सरस्वती स्वामींच्या त्या एका शब्दानं, एका विचारानं प्रभावित झाले आणि ठरवलं, विधात्यानं मोठं दार माझ्यासाठी उघडलंय. ज्या एका गोष्टीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आमच्या पंतप्रधानांना तासन तास बाहेर उभा करायचे, एपीजे अब्दुल कलामांनी मिसाईल बनवली, मिसाईल मॅन झाले आणि या देशाची मान अभिमानाने उंच केली. या देशाचे राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम झाले. एवढं मोठं ते झालंय. आणि म्हणून एक दरवाजा ईश्वरानं बंद केला म्हणजे सगळं संपलं असं कधी होत नाही. हे विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येकानं लक्षात घेणं गरजेचं आहे. आयुष्याच्या प्रवासामध्ये ध्येयाच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आम्ही पाहतो, आम्ही क्लासमध्ये असताना पाठीमागे बसायचो, आता तर क्लास अद्ययावत झालेत. आनंद वाटला, मी नव्यानं सुरू झालेल्या आपल्या या लातूर पॅटर्न क्लासच्या या नवीन ठिकाणी आपलं जे स्थलांतर झालंय त्या ठिकाणी ज्यावेळी पोहोचलो आणि पाहिल्याच्या नंतर आनंदाचे अश्रू डोळ्यात दाटले. कारण आम्ही बसायचो त्यावेळी तिथे खाली चटया अंतरून आम्हाला पुणेकर सर बसवायचे. प्रचंड विद्यार्थी एका वर्गात असायचे. तशा अवस्थेत पुणेकर सर मला उत्तम आणि उदात्त पद्धतीने ही सगळी माणसं शिकवायची. आता तर तुम्हाला बेंच आहेत, सगळं चकचकीत आहे, अतिशय उत्तम अशा स्वरूपाचं झालंय. आणि त्याही वेळी आमच्यातली काही सहकारी पाठीमागे बसायचे, चटया फाडायचे, त्याचे असे गोळे बनवायचे त्या चटयांचे, फाडलेल्या चटयांच्या दोऱ्यांपासून. आणि समोरच्या शिकणाऱ्या, उत्तम अध्यापन करणारा एखादा विद्यार्थी चांगला असेल, उत्तर देत असेल तर जाणीवपूर्वक त्याला फेकून मारायच्या. अशा गोष्टी घडायच्या. पण ते विद्यार्थी आज कुठे याचा जर विचार केला तर माझ्या विद्यार्थी बंधूंनो, तुमचा भाऊ म्हणून तळमळीनं तुम्हाला सांगतो, अशा कृती जर काही विद्यार्थी करत असतील तर आज खाजगीत या त्या विद्यार्थ्यांची नावं मी तुम्हाला सांगेल. त्या जीवनात ते विद्यार्थी काय करतात पहा. बरीच पोरं आईवडिलांना सांगायच्या, आम्ही क्लासला निघालो, पाठीवरती अतिशय हजारो रुपयांच्या बॅगा असायच्या, पायात चांगल्या चपला असायच्या, अंगात उत्तम कपडे असायचे. ती पोरं क्लासला यायची आणि क्लासच्या नावाखाली कृष्णाईच्या समोर चिंचेच्या झाडाखाली दिवसभर बसलेली असायची. ही वस्तुस्थिती आहे. असे अनेक विद्यार्थी आम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि अशा पोरांना असं वाटत असतं, अशा अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की आपण अशा कृती करतो, आपण अशी कामं करतो, त्यावेळी आपण पुणेकर सरांना फसवतो, त्यावेळी आपण खेत्रे सरांना फसवतो, जाधव सरला, गाडे सरला आपण फसवतो, साळवे सरला फसवतो. पण असं नसतं. अनेक पोरांना असं वाटतं, आई वडिलांचा फोन आला का, कुठे तर मी क्लासमध्ये आणि मुलं तर बाहेर असतात. अनेकांना असं वाटतं आपण आपल्या आई वडिलांना फसवतो. पण माझ्या बंधूंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी अशी कृती करता त्यावेळी ना तुम्ही शिक्षकांना फसवत असता, ना तुम्ही तुमच्या आई वडिलांना फसवत असता, तुम्ही स्वतःला फसवत असता. हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. मी या क्लासला येतो त्यावेळी नेहमी उदाहरण सांगत असतो. एखाद्या माणसानं बीडच्या बस स्थानकावर जावं, मेघारे सर, आणि तिथं नॉनस्टॉप बस आहे, नॉनस्टॉप बस जी छत्रपती संभाजीनगरला जाते, तिचं तिकीट अगोदर काढावं लागतं. बसमध्ये कंडक्टर नसतो. 200-300 रुपयाचं तिकीट काढायचं, बसमध्ये बसायचं आणि सगळी बस भरली की ड्रायव्हर बस घेतो आणि निघतो. एका माणसानं बस स्थानकावर गेला, 300 रुपयाचं तिकीट काढलं, बसमध्ये जाऊन बसला आणि बस निघाली, खाली उतरला, टाळ्या वाजवत म्हणाला, बघा मी त्या ड्रायव्हरला कसं फसवलं, मी तिकीट घेतलं पण संभाजीनगरच्या बसमध्ये बसून तिथं पोहोचलोच नाही. त्याला असं वाटतं मी त्या ड्रायव्हरला फसवलंय, बस चालकाला फसवलंय, पण स्वतःचे पैसे खर्च करून, स्वतःचा वेळ दवडून तो स्वतःला फसवत असतो. हे तुम्ही स्वतःला फसवताय. हे फसवणं तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याशी धोका करताय, तुम्ही तुमच्या आयुष्याच्या निष्ठेला मातीत विसळवताय. हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाल, उद्या तुम्ही 12वीच्या नंतर एखाद्या वेगळ्या ठिकाणी असाल, दुसरीकडे कुठेतरी असाल, देशाच्या दुसऱ्या एखाद्या कुठल्या तरी कोपऱ्यात असाल, राज्याच्या एखाद्या कुठल्या तरी कोपऱ्यात असाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठेही जरी गेलात तरी तुम्ही एखादी चुकीची गोष्ट जर तुम्हाला करावी वाटली, एखादा विकार जर तुमच्यावरती हावी होत असेल, तर आपल्या कानात आपल्या आईचा आवाज असेल, आपल्या कानात आपल्या बापाने दिलेल्या संस्काराचा आवाज जर गुंजत असेल, तर तुमचं आयुष्य चुकीच्या वळणावरती जाणार नाही. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पालकांना सुद्धा मला हे सांगायचंय की तुमच्या संस्कारामध्ये एवढी ताकद पाहिजे, तुमच्या संस्कारामध्ये एवढी क्षमता पाहिजे. आपलं लेकरू जर एखादी चुकीची गोष्ट आणि त्या चुकीच्या गोष्टीला स्पर्श करायला निघालं, तर तुमच्या संस्काराचा आवाज जर त्याच्या कानात गुंजत असेल, तर तुम्हाला लेकराला हात लावायची किंवा त्याला मारायची कुठली गरज आयुष्यात पडणार नाही. लक्षात ठेवा. एक वय असतं, त्या वयात तो संस्कार तुम्हाला देता आला पाहिजे. साने गुरुजी 4थीच्या वर्गात आहेत आणि 4थीच्या सुट्ट्यांना घरी गेलेत. वसतिगृहातून पुण्यात गुरुकुलात शिकायचे घरी गेलेत आणि त्या साने गुरुजींनी घरी आलेल्या पाहुण्यांच्या खिशातली 20 रुपयांची नोट चोरली, का तर पुस्तकं खरेदी करायला पैसे नाही. 20 रुपयांची नोट चोरली आणि आईला कळालं. आईनं सांगितलं,
श्याम, चौथीच्या वर्गात तुझ्या सरांनी तुला शिकवलंय की लेकरा, मुलानं आयुष्यात आपण माणसानं कधीच चोरी करायची नसते. आणि हा पाठ, हा धडा जर तुझ्या वैयक्तिक जीवनात उतरला नसेल आणि तुला चौथीला 100 पैकी 100 जरी गुण मिळाले तरी तुझ्या 5वीच्या वर्गात प्रवेश करायला तू समर्थ असू शकत नाहीस, तू सक्षम असू शकत नाहीस. साने गुरुजींच्या कानात हा आवाज घुसला. 5वीच्या वर्गात साने गुरुजी गेले. पुण्यात गुरुकुलात शिकतायत. मधुकरी मागायची, मधुकरी. शाळेत शिकायचं, गुरुकुलात शिकायचं. पोट भरायला भूक लागली, एक घर ठरवून दिलेलं असायचं, काखेत झुळी अडकवायची, मधुकरी भिक्षा मागायची. त्या घरी एकच घर ठरलेलं, त्या व्यतिरिक्त दुसरीकडे जायचं नाही. गेले त्या घरी मधुकरी मागायला, घर बंद आहे, लॉक लावलेलं आहे. आता जेवायचं कसं, पोटाची भूक कशी भागवायची? अस्वस्थ होऊन दुःखी अंतकरणानं पांडुरंगाच्या रावळात बसले येऊन आणि पांडुरंगाच्या मूर्ती समोर 5 रुपयाचा रोकडा असा त्यांना टेकवलेला दिसला. साने गुरुजींना वाटलं क्षणात उठावं, धावतच जावं, त्या 5 रुपयांच्या रोकड्याला उचलावं, बाजारातले चणे फुटाणे आणावेत आणि पोटाची भूक भागवावी. तो 5 रुपयांचा रोकडा उचलायला, चोरायला साने गुरुजी उठले. भुकेच्या लालसेनं त्या 5 रुपयांना स्पर्श करणार की तेव्हा चौथीच्या वर्गात सुट्ट्यात घरी गेल्यावर आईनं कानात जे सांगितलं होतं कधी चोरी करायची नसते, तो आवाज त्यांच्या कानात आला. दिवसभर ते उपाशी पोटी राहिले, पण त्या 5 रुपयांच्या रोकड्याला त्यांनी स्पर्श केला नाही. तसं एखादी चूक करत असताना, एखादी चुकीची कृती करत असताना आपल्या कानामध्ये आपल्या आईच्या वडिलांच्या संस्काराचा आवाज गुंजला पाहिजे. एवढी ताकद आपल्या आई वडिलांच्या संस्कारात असली पाहिजे. लक्षात ठेवा, ही जी माणसं मोठी झाली, ही जी माणसं मोठी झाली आहेत, माऊलीने जे लिहिलंय, संस्कारो आकारो वर्तते, येथे वडील जे वर्तती ते ते ऐर अनुष्ठिती सामान्य सकळ. वडीलधारे म्हणून पालक जण तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तन करणार आहे त्याच्यावरती या पिढीचं भवितव्य आणि त्यांचं भविष्य अवलंबून असणार आहे. हे लक्षात घ्यायला शिका, हे समजून घेणं गरजेचं आहे. मासाहेब जिजाऊंनी बंगळूरला असताना 9, 9:30, 8, 9, 9:30 वर्ष काय वय असेल त्यावेळी शिवाजीराजांना रात्रीच्या वेळी विचारलं, रात्री उशिरा घरी आले म्हणून, कुठे गेला होतात शिवाजीराजे? शुभाराजांनी सांगावं, मासाहेब शेजारी मनोरंजनाचा कार्यक्रम होता राजे रजवाड्यांचा, तिथे गेलो होतो. मासाहेबांच्या लक्षात यावं, त्या काळच्या राजे रजवाड्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणजे काय, नाच गाण्यांचा कार्यक्रम असेल. जिजाऊंनी त्या वयात सांगावं, लक्षात ठेवा शुभाराजे, तुम्हाला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचा आहे. मासाहेबांच्या एका संस्कारामुळे आयुष्यभर माय माऊलीची आणि स्त्रियांची इज्जत करणारा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी राजा झाला. हे लक्षात ठेवा. हा संस्कार या वयात तुम्हाला आणि मला सुद्धा वडीलधारे म्हणून आपल्या लेकरांवरती देता येणं, लेकरांवरती हा संस्कार करता येणं सुद्धा सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. बराच वेळपासून मोबाईल सारख्या गोष्टीवरती चर्चा होते. धावता आढावा या सगळ्या विषयांचा घेत असताना मी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. मोजके पुढचे काही मिनिट फक्त मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही माणसं ज्या तळमळीतून मोबाईल सारख्या विषयावरती बोलतायत, मोबाईल सारख्या गोष्टीवरती बोलतायत, हे अनुभवांचे दिवे आहेत. अनुभवांचे हे दिवे तुम्हाला उजेड देत असतात. हे लक्षात ठेवायला शिका. प्रकाश तुम्हाला दाखवतायत. एका दिशेनं तुम्हाला प्रवास करायचा असेल तर त्या वाटेतला प्रकाश म्हणून हे अनुभवांचे दिवे तुमच्यासाठी उजेडाचे दिवे बनून असतात. हे लक्षात ठेवा. त्यांचं अनुकरण करणं, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आयुष्यात, वर्तमानात तुमच्या आयुष्यात चितारणं हे गरजेचं असतं. लक्षात ठेवा. मोबाईलमुळे आज काय होतंय, चांगलं पण होतंय आणि वाईट पण होतंय. एक सुभाषितकार विचारवंत जसं म्हणतात, या तंत्रज्ञानाच्या आणि सोशल मीडियाच्या मायाजाळात आणि या महासागरामध्ये गरीब हे बुडून मरतायत आणि श्रीमंत तरुण निघतायत, पोहून निघतायत. हे वास्तव आहे. या वास्तवामध्ये आपण स्वतः विद्यार्थी म्हणून आता सुशिक्षित आहेत, आपण जाणते आहोत, आपण उत्तम विचार करू शकतो, विवेक बुद्धीने विचार करू शकतो. म्हणून आपण लक्षात घेणं गरजेचं, आपल्याला नेमकं काय व्हायचंय, बुडायचंय की तरायचंय की अजून काय करायचंय, आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मोबाईलमुळे लेनार्थ हार्देल नावाच्या शास्त्रज्ञानं एक मेटा विश्लेषण केलं, शास्त्रज्ञानं संशोधन केलं आणि लेनार्थ हार्देल नावाच्या शास्त्रज्ञानं असं सांगितलं की या वयामध्ये आमचा स्क्रीन टाइम म्हणजे रील स्क्रोल आपण करतो ना, वेळ किती गेला समजत नाही, 6 ते 7 तासाच्या वर जर आमचा स्क्रीन टाइम असेल तर तो शास्त्रज्ञ असं म्हणतो, संशोधनाच्या अंती त्यानं सांगितलंय, ब्रेन ट्यूमर सारख्या आजाराची प्राथमिक लक्षणं डोक्यात सुरू व्हायला लागतात. ही वस्तुस्थिती आहे. आचार्य विनोबा भावे म्हणायचे, माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा काय, त्याच्या भावना जास्त सक्षम आहेत. भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची आहे. पण मोबाईलमुळे आजच्या पिढीच्या भावना बोथट होत आहेत. आमच्यातली संवेदनशीलता मरतीये. म्हणून तुम्ही किती मोठे डॉक्टर व्हाल, किती मोठे वकील इंजिनियर व्हाल, पण तुम्ही एक चांगले माणूसच जर होऊ शकत नसाल तर तुमच्या जगण्याला आणि तुमच्या मोठे होण्याला काय अर्थ उरत नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून या तंत्रज्ञान, या मोबाईल सारख्या गोष्टींमुळे भावनांची धार बोथट होतीये. नेहमीच्या भाषणात माझ्या असतं की एखादी आई चुली शेजारी भाकरी भाजायला बसली, भाकरी भाजताना आईच्या हाताला चटका बसला, आईच्या टचकन डोळ्यात पाणी येतं. पण शेजारी बसणाऱ्या एकाही पोराला आता काही वाटत नाही. पूर्वीची पोरं किती संवेदनशील असायची. आता
आईच्या हाताला भाकरी भाजताना चटका बसला तरी आमच्या डोळ्यात पाणी येत नाही, पण त्याच पोरानं फेसबुकला इंस्टाग्रामला फोटो टाकला, रील टाकली, कमी व्ह्यूज मिळाले की लगेच आम्ही अस्वस्थ व्हायला लागतो, आमचा पारा वाढायला लागतो. ही वस्तुस्थिती आज निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. शेतातून संध्याकाळच्या वेळेला आमची आई जर घरी आली, 5वीच्या वर्गातलं पोरग दुपारच्या वेळेला भाकरीचा तुकडा जो ओसरीत टोपल्यावर दडून ठेवलेला असायचा तो भाकरीचा तुकडा बोडायचं, खायचं, आणि संध्याकाळी आई कधी घरी येते याची वाट पाहत बसायचं. एकदा का मावळतीला जाणारा आकाशातला सूर्य आणि त्यानं आकाशात निर्माण केलेला केशरी रंग, गावाच्या दिशेनं परत येणाऱ्या गाईगुरांच्या खुरानं उधळलेली धूळ, यात माखलेली आमची आई घराकडे डोक्यावर टोपली घेताना परत येताना दिसली. पायात वाहना नसलेलं पोरग काटे कुटे दगड गोटे याची पर्वा न करता रस्त्यानं धोधो धावायचं आणि आईला करकचून मिठी मारायचं. तिच्या डोक्यावरची शेतातली टोपली अशी खाली पडायला व्हायची, तरी आई न रागावता त्या पोराला कमरेवर उचलून घेऊन त्याचे 2 प्रेमाने पापे घेत घरात येत त्याच्याशी प्रेमाने बोलायची. विद्यार्थी मित्र बंधू भगिनींनो, 10 वर्षामध्ये हे चित्र आता मला तरी कुठं या गावात दिसत नाही. 10-15 वर्ष झालीत, 5-10 वर्ष झालीत हे चित्र आम्हाला पाहायला मिळत नाही. आईशी असलेला आमचा संवाद बंद झालाय, वडिलांशी असलेला आमचा संवाद बंद झालाय. ही संवेदनशीलता आमची का नष्ट होती याचा विचार आपल्याला करा. कारण आपण मोबाईलची भाषा बोलतोय. आमच्या ओठावरचं बोलणं आता बोटावरती आलंय. बोटाच्या एका क्लिकनं पोरं बापांना मेसेज करतात हाय, आईला मेसेज करतात हाव आर यू, हाय हॅलो हाव आर यू, हे सगळं आमचं व्हॉट्सअप इंस्टाग्राम वरती सुरू झालंय. ओठांवरचा संवाद बंद झालाय. आमची संवेदनशीलता नष्ट झाली आहे. ही संवेदनशीलता जी नष्ट होतीये तिला रोख मिळाला पाहिजे. पालकांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमचा लेकरांशी संवाद वाढणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. हा संवाद होणं आजच्या काळात सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तर त्यांची बुद्धी सुद्धा आपण जी म्हणू सकारात्मक दृष्टीने जर प्रवाहित आपल्याला करायची असेल तर पालकांचा विद्यार्थ्यांशी पाल्याशी असणारा हा संवाद वर्तमान परिस्थितीमध्ये वाढणं किंवा तो संवाद घडणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. नाहीतर मी एखाद्या गावात गावोगावी व्याख्यानाला महाराष्ट्रात राज्यभर ज्यावेळी आम्ही जातो, एखाद्या घरी व्याख्यान संपलं किंवा अगोदर चहा घ्यायला थांबलं की 6-7 वर्षाचं चिमुकलं पोरग आई वडील जवळ आणून बसवतात आणि त्याच्याशी गप्पा गोष्टी करताना शिंदे सर आई सांगते आमचं पोरग फार हुशार आहे. बापाला विचारलं ना काय येतं याला, का हुशार आहे, वडील किंवा आई अभिमानाने सांगतात अहो त्याचं वय फक्त 6 वर्ष आहे पण आमचा हा सगळा अँड्रॉइड फोन त्याला चालवता येतो. वयाच्या 6व्या वर्षी लेकरांना अँड्रॉइड फोन चालवता येतो याचा अभिमान जर आमचे आई वडील बाळगणार असतील तर पालकांनी गंभीर होऊन विचार करणं गरजेचं आहे. आम्ही कुठल्या गोष्टीला जातोय. पुण्यात पिंपरी चिंचवड नावाचं शहर आहे. आई आणि वडील दोघेही कामाला नोकरीला कंपनीमध्ये जायचे. कामावरून आले, 9 वर्षाचं पोरग रडायचं, चिडचिड करायचं. आई वडिलांना वाटायचं आपल्याला वेळच मिळत नाही. खिशातला फोन दोघांनी बारी बारीनं काढायचा, पोराच्या हातात देऊन टाकायचा. 9 वर्षाचं पोरग मोबाईल आणि फक्त मोबाईल बघायचं, युट्यूब वरती असायचं. 1 वर्ष कसं त्या 9 वर्षाच्या लेकराचं युट्यूब वरती गेलं आणि ते 10 वर्षाचं कसं झालं आई वडिलांना कळलं नाही. ते पोरग मोबाईलच्या दुनियेत असल्यामुळे फक्त मोबाईलची भाषा बोलायला लागलं. 9 वर्षाचं पोरग, सत्य कथा आहे, 9 वर्षाचं पोरग फक्त मोबाईलची भाषा बोलायला लागलं. आणि एके दिवशी त्या पोरानं युट्यूब वरती मोबाईल पाहून त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला आणि युट्यूब वरती त्यानं व्हिडिओ पाहिला मेघारे सर, हाऊ टू सुसाइड शीर्षक होतं, आत्महत्या कशी करावी. तो व्हिडिओ पाहिला आणि बापानं घेऊन दिलेल्या टेडी बेअर नावाच्या बाहुल्याला बेडरूम मध्ये घेऊन गेलं, खिडकीच्या गजाला दोरी बांधली, त्याच्या गळ्यात बांधली आणि त्याला फाशी दिली. त्याला वाटलं हा टेडी बेअर मेला, दुःख झालं, भीती वाटली आणि त्याच 9 वर्षाच्या पोरानं मोबाईलमुळे मानसिकतेवर परिणाम झालेल्या त्याच गजाला तीच दोरी बांधून स्वतःच्या गळ्यात बांधली, स्वतःचं जीवन संपवलंय. पिंपरी चिंचवड मधली ही सत्य कथा आहे. आळंदीत ज्या माऊलींनी अमृतातेही पैजा जिंक्या ऐसे अक्षरे रसिक मिळविन असं म्हणत अमृताशी असलेलं माय मराठीचं साधर्म्य विश्वाला पटवून दिलं, त्या आळंदीतलं 10 वर्षात 10वीच्या वर्गातलं पोरग ज्याला 90% जास्त गुण 10वीला मिळालेत, त्या पोरानं फक्त वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून स्वतःच्या गळ्यात विषाचा प्याला उतरत स्वतःचं जीवन संपवलंय. भविष्यामध्ये बाप ज्या लेकराच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न बघतोय त्या बापाच्या खांद्यावर जर लेकरांच्या प्रेतयात्रा निघत असतील तर आजच्या पिढीकडून आम्ही नेमकं काय घ्यायचं, उद्याचा समाज तुमच्याकडून काय घेणार आहे याचा विचार तरुण पिढीने करणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण आहे. इंग्लिशच्या प्राध्यापकाचं मूल लोकांची लेकरं घडवताना स्वतःच्या पोराकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. पोरग क्रिमिनल फाईल्स पाहायचं. अनेक मुलांना आणि मुलींना सवय असते, आम्ही मोबाईलवरती सिरीज पाहतो किंवा पालकांना सुद्धा सवय असते, आईला विशेषतः महिलांना टीव्हीवर मालिका, कुठल्या मालिका, क्रिमिनल मालिका, CID वगैरे अशा क्राईम फाईल्स आम्ही पाहतो. क्रिमिनल मालिका पाहून पाहून अल्गोरिदम नावाचा अजेंडा असतो या सगळ्या सोशल मीडियात आणि मोबाईल टीव्ही मध्ये, जो आमच्या मानसिकतेवरती परिणाम करत असतो, त्या बाजूने आम्हाला घडवत असतो, आमच्यावर तोच प्रभाव टाकत असतो. ते पोरग इंग्लिशच्या प्राध्यापकाचं क्रिमिनल मानसिकतेचं झालं पूर्ण. ते पाहून पाहून गुन्हे कसे होतात, दरोडे कसे पडतात, खून कसे होतात. आणि घरी आलेल्या पाहुण्यांसमोर एकदा वडिलांनी फक्त अपमान केला या रागातून, मी तुम्हाला सांगणार नाही इतक्या दुर्दैवी पद्धतीने त्यानं बापाची हत्या केली, अतिशय दुर्दैवी पद्धतीनं. हे चित्र आजच्या तरुणाईकडून अपेक्षित आहे का?
हे चित्र या पिढीकडून अपेक्षित आहे का, याचा विचार आपल्याला करावा लागेल. मी मोबाईलवरती बोललो, बघा चांगलं जर काही आलं की आमच्यावर गारूड घालत नाही, चांगली एखादी गोष्ट आली की आम्हाला आवडत नाही, चुकीचं काही आलं की लगेच आमच्यावर प्रभाव पाडायला लागतं. गावोगावी जायचो, पबजी नावाचा गेम आला होता त्यावेळी बघायचो, गावाच्या चौथऱ्यावर पोरं बसलेली असायचे, काय सुरू असायचं कळायला वेळ नसायचा. ज्येष्ठ माणसं समोरून गेली, हलकल्लोळ झाला तरी ते त्याच्यातच पबजी मध्ये असायचे. मध्ये पुष्पा नावाचा चित्रपट आला होता, बरोबर ना, आला होता की नाही, त्या पुष्पाचा एक डायलॉग होता, काय होता, आवाज बघा, आजही आम्हाला पाठ आहे, किती वर्ष झाली असतील, किती दिवस झाले असतील तो चित्रपट येऊन. पण निलेश सरांनी मगाशी छावा नावाच्या चित्रपटातला डायलॉग आम्हाला सांगितलाय. अरे छावा नावाच्या चित्रपटात संभाजीराजेंचा जो डायलॉग आम्हाला सांगितला गेला तो किती लोकांच्या मुखावरती, किती पोरांच्या मुखावरती. मग चुकीचा एखादा काल्पनिक जगातला पुष्पानं यावा, आमच्या मनावर अधिराज्य गाजवावं, पण आमच्या महापुरुषांची जी उन्नत आणि उत्तम परंपरा आहे, जे आम्हाला संघर्षाच्या छातडावर पाय कसा देऊन उभं राहून स्वतःचं आयुष्य कसं घडवायचं हे शिकवते, ते आमच्यावर अधिराज्य गाजवत नाही. मी मंगळवेळेला त्या दरम्यान व्याख्यानाला गेलो सोलापूर जिल्ह्यात आणि मोबाईलवरती बोललो. तिथल्या लोकांनी पेपरातली एक बातमी मला आणून दाखवली. ती बातमी वाचल्याच्या नंतर हसावं की अस्वस्थ व्हावं हे सुद्धा मला कळेना. कारण बातमीमध्ये असं लिहिलं होतं, सोलापूरच्या त्या पेपराच्या बातमीत होतं मेघारे सर, की सोलापूरचा एक पोरगा पबजी नावाचा गेम खेळत खेळत टेंभुर्णीपर्यंत कधी चालत गेला त्याचं त्यालाच कळालं नाही. चालत गेला तो गेम खेळत खेळत. हे वास्तव आहे. या वास्तवातून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बाहेर निघावं लागेल. उद्याचं आयुष्य जर आमचं उन्नत आम्हाला घडवायचं असेल तर आमच्या गुरुजनांचे सल्ले आम्हाला ऐकावे लागतील. आपले वडील काय करतायत, आपल्या वडिलांच्या पायाला किती भेगा पडल्यात, आपल्या आईला शेतात काबाड कष्ट करून हाताला किती घट्टे पडलेत, आईच्या हाताला कधीतरी हातात घेऊन बघा, तिच्या घट्ट्यातलं साकळलेलं रक्त जर तुमच्या डोळ्यांना दिसत असेल तर तुम्हाला कळेल आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुमचं ध्येय काय आहे. त्या दिशेनं प्रवाहित व्हायचं असेल तर आई वडिलांना एकदा नेत्रांसमोर आणता येणं आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचं आहे. पायात घालायच्या चप्पल पासून डोक्यातल्या केसाला लावायच्या तेलापर्यंत सगळ्या गोष्टी आई वडील या वयात तुम्हाला देतात आणि त्याची किंमत जर आपल्याला होत नसेल तर हे दुर्दैव आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे? तुम्ही हा जो संघर्ष करायचा, अभ्यास करायचा आहे, तो काय फेसबुकचे फक्त लाईक्स वाढवण्यासाठी करायचा आहे? फेसबुकचे लाईक्स वाढवण्यासाठी नाही, स्वतःची लायकी वाढवण्यासाठी करायचा आहे. लक्षात ठेवा. आई बापांचे स्टेटस आणि स्वतःचे स्टेटस, या स्टेटसचा खेळ करायचा नाही. इतरांनी आमचे स्टेटस ठेवावेत, आमच्या आई बापांची मान अभिमानाने उंच व्हावी असं स्वतःचं स्टेटस निर्माण करायचं, यासाठी हा अभ्यास करायचा, हे लक्षात ठेवायला शिका. यासाठी हे सगळं करायचं आहे. नाहीतर आज एखाद्याचा बाप सावकाराच्या शेतात राब 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 राबतो, काबाड कष्ट करतो. मी चित्र पाहतो गावोगावी, राब राब राबतो एखाद्याचा बाप काबाड कष्ट करतोय. त्या बापाला वर्षभर नवी कोरी बनियन सुद्धा अंगामध्ये घालायला मिळत नाही सर. नवी कोरी बनियन सुद्धा त्या बापाला अंगामध्ये घालायला मिळत नाही. आणि त्या बापाच्या पोटी जन्माला आलेलं पोर, तो बाप त्याला सगळं देतो आणि ते पोरग स्वतःचा वाढदिवस गावाच्या चौकात असे 2-2, 3-3 हजाराचे बॅनर लावून पोरं जमवतो, मोठाल्या तोफा लावत केक कापत स्वतःचे वाढदिवस साजरा करत असेल. त्या पोराच्या बापाला नवी बनियन सुद्धा वर्षभर मिळत नसेल आणि बापाच्या पैशातून जर ही अय्याशी आपण करणार असू तर तुमच्या जगण्याला काडीचा अर्थ नाही. विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा. जगणं कसं चितारायचं, मायबापांचा सन्मान कसा करायचा आणि स्वतःची उंची कधी वाढत असते हे पाहायचं असेल तर एखादं बिरुदेव डोने नावाचं पोरग मधल्या काळात ज्याची पोस्ट व्हायरल झाल्याची आपण पाहिली, एखाद्या धनगराचं मेंढपाळाचं पोरग, अरे आज IAS अधिकारी झालंय. आई आणि बाप आणि सगळ्या कुटुंबियांना मेंढांच्या मागं फिरत फिरत शेतांची पावलं ज्यांनी तुडवली, रान ज्यांनी तुडवलं, ज्यांच्या पायाला मेंढ्यांच्या मागं फिरताना भेगा पडल्या, अशा माय बापांना आज चार्टेड प्लेनची सफर ते पोरग घडवून आणत असेल. ती उंची आम्हाला वाढवून द्यायची असेल, ते कर्तृत्व आम्हाला निर्माण करायचं असेल तर आत्ता तुम्हाला कष्ट करावं लागेल. काही वर्ष तुम्हाला आत्ता मेहनत करावी लागेल, तर हे यश साध्य होऊ शकतं, तर हे यश तुम्हाला मिळू शकतं. लक्षात ठेवा. मी नेहमी आणि दरवर्षी एक उदाहरण सांगत असतो. आम्ही काय केलं पाहिजे प्रत्येक वर्षी सांगत असतो, सातत्यानं ते उदाहरण सांगतो. मला ते सांगण्याचा मोह आपल्या समोर आवरत नाही. युट्यूबच्या, इंस्टाग्रामच्या अनेक भाषणातून तुम्ही कदाचित ऐकलं असेल, एक वडार समाज आपल्याला माहित आहे. वडार समाज कष्टाळू समाज आहे, दगड फोडणारा समाज आहे. वडार समाजातली एक बाई असते. विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला कसं होता आलं पाहिजे, यातून काय प्रेरणा घ्यायची तुम्ही ठरवा. वडार समाजातली एक बाई असते. 12 वर्षाचं मूल पालक मंडळी होत्या बाईला असतं, 12 वर्षाचं लेकरू असतं. ती बाई घराचं पोट भागावं, 18-20 दारिद्र्य घरामध्ये आहे, म्हणून रस्त्यावर खडी फोडायच्या कामाला जाते. रस्त्यावर खडी फोडत असते, रस्त्याचं काम सुरू असतं शासकीय, खडी फोडते. 12 वर्षाचं लेकरू शेजारी खेळत असतं आणि लाल दिव्याची गाडी धूळ उडवत तिथे येते. सुटाबुटातला एक कलेक्टर नावाचा माणूस खाली उतरतो, त्या बाईच्या जवळ जातो, तिला वाटेल तितक्या शिव्या घालतो. तिचं काम कसं बसं चाललेलं असतं, कारण तिच्या अंगात ताप असतो. त्या दिवशी तिला काम होत नसतं, दुखतं तिचं. कसं बसं ती काम करत असते आणि तो कलेक्टर नावाचा माणूस त्या बाईला शिव्या घालतो. 12 वर्षाचं लेकरू त्या माऊलीच्या जवळ येतं.
कलेक्टर गाडीत बसतो, निघून जातो. आईच्या डोळ्यातला अश्रूचा थेंब आईच्या खांद्यावर ठेवलेल्या हातावरती त्या पोराच्या पडतो. त्याला वेदना होतात. या माणसानं आपल्या आईला शिव्या दिल्यात. ते पोरग म्हणतं, आई ते कोण होतं ग? आई म्हणते त्याला, हो बाजूला तिकडे, तुला नाही समजायचं, ते फार मोठे साहेब आहेत. त्यांना कलेक्टर म्हणतात. कलेक्टर. त्या 12 वर्षाच्या पोराला जास्त राग येतो. आईच्या हातातला दगड फोडायचा छन्नी आणि हातोडा असा हिसकावतं. दूर मोठा एक खडक आणि असं कातळ असतं. त्या खडकावर कातळावर छन्नी हातोडा घेऊन ते पोरग जातं. दगडावर छन्नीवर हातोड्याचे घाव घालायला लागतं. काहीतरी वाक्य आणि अक्षर तिथं कोरायला लागतं. आईला वाटतं काय वेडेपणा करतंय, काय लिहितंय माझं पोरग. आई धावत धावत जाते, काय लिहिलंय हे पाहते. तिथं माती लागलेली असते, नीट वाचता येत नाही. आई स्वतःचा पदर घेते, तिथली माती पुसते आणि 12 वर्षाच्या लेकरानं तिथं काय लिहिलंय ते वाचते. आईच्या डोळ्यातून ते वाचल्याबरोबर अश्रू येतात. कारण विद्यार्थी मित्र बंधू भगिनींनो, त्या 12 वर्षाच्या लेकरानं तिथं कोरलेलं आणि लिहिलेलं असतं की आई, तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. आज तुमच्यातल्या प्रत्येकाला सांगताना मला अभिमान वाटतोय. आपल्याला सांगताना मला अभिमान वाटतोय. ही खोटी गोष्ट नाही, ही सत्य कथा आहे. याच महाराष्ट्राच्या मातीतल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊर नावच्या गावचं बालाजी मंजुळे नावाचं ते पोरग आज कलेक्टर आहे. आज ते माणूस कलेक्टर आहे ज्याला आपल्या आईच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूच्या थेंबाची किंमत कळाली आणि बापाच्या फाटक्या बनियांची किंमत कळाली. त्याला जगण्याचा खरा अर्थ गवसला. त्याला भविष्याची खरी दिशा सापडली. हे लक्षात ठेवा. ज्या ज्या महापुरुषांचा गौरव आम्ही करतो, ज्या ज्या महापुरुषांचं नाव घेऊन आम्हाला अभिमान वाटतो, त्या महापुरुषांनी आई वडिलांच्या स्वप्नांसाठी अविरत संघर्ष केला. लक्षात ठेवा. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर अभिमानाने घ्यायचं असेल तर आम्हाला त्यांचे विचार अंतःकरणात उतरवावे लागतील. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अभिमानाने घ्यायचं असेल तर आयुष्यात आमच्या विचार आम्हाला उतरवावे लागतील. नाहीतर आम्हाला नाव घेण्याचा अधिकार नाही. लक्षात ठेवा. फक्त बॅनरवर त्यांच्या शेजारी आमचे फोटो लावले म्हणजे आम्ही त्यांचे भक्त किंवा त्यांचे अनुयायी होत नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शिवजयंती आली, भीमजयंती आली की शुभेच्छा दिल्या म्हणजे आम्ही शिवाजी महाराजांना आणि बाबासाहेबांना मानणारे होत नाही. लक्षात ठेवा. अरे ज्या जिजाऊंच्या डोळ्यात शिवाजी राजांना लहान वयात दिसलं, माझ्या आईला वाटतंय किती दिवस माझ्या नवऱ्यानं शहाजीराजांना आदिलशाह आणि निजामशाहची चाकरी करायची रे, आमचं स्वतःचं राज्य उभं राहिलं पाहिजे. आईच्या डोळ्यातलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हातात तलवार घेऊन स्वतःच्या हाडाचं कड, रक्ताचं पाणी, मांसाचा चिखल करत 18 पगड जाती धर्मातल्या मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजीराजांनी या मातीत स्वराज्य निर्माण केलं. आईच्या डोळ्यातलं स्वप्न सत्यात उतरवलं. बापाचं सामर्थ्य वाढवलं. बापाचे स्वाभिमान वृद्धिंगत केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं तर लहान वयात निधन झालंय. वडील शहरात शिकायला घेऊन आलेत. कारण महात्मा फुलेंनी सांगितलं, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. एवढे सगळे अनर्थ कोणी केले? एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. एक शिक्षण, एक अविद्या आमचा हा नाश घडून आणते. महात्मा फुलेंनी सांगितलं. बाबासाहेबांच्या वडिलांना कळालं, माझ्या कुळाचा उद्धार करायचा असेल तर माझ्या पोराला शिकवलं पाहिजे. ही शिक्षणाची ताकद आहे. आणि बाबासाहेबांना शहरात शिकायला घेऊन आले. रामजी बाबा, बाबासाहेबांचे वडील शेतात काबाड कष्ट करायचे त्या शहरामध्ये इतरत्र. आणि बाबासाहेबांना संध्याकाळच्या वेळेला जेवण बनवून द्यायचे, स्वतःच्या हाताने वाढायचे. लहानगे बाबासाहेब जेवण करायचे, अभ्यास करायचे आणि झोपी जायचे. आणि एक दिवस उजाडले, रामजी बाबा जेवणच करत नाहीत. संध्याकाळी बाबासाहेबांना जेवण बनवून देत आहेत आणि स्वतः न जेवता झोपतायत. बाबासाहेबांना वाटलं, माझ्या पोटासाठी माझा बाप काबाड कष्ट करतो, मला जेवण वाढतो, मी जेवलो, अभ्यास करून झोपतो, पण बाबा कधी जेवतात हे मी पाहिलंच नाही. रामजी बाबा म्हणतात, बाबासाहेब म्हणतात, एके दिवशी जेवणाचं ताट वाढलंय आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बाबा तुम्ही माझ्यासोबत बाबा म्हणतात, नाही बाळा मी नंतर जेवेल. बाबासाहेब म्हणतात, नाही बाबा तुम्ही जेवतच नाही, मला दिसलाच नाही तुम्ही जेवताना. बाबासाहेब म्हणतात, तुम्हाला माझ्याशी जेवायला बसावंच लागेल माझ्या शेजारी. आणि बाबासाहेबांचं जेवण त्या ठिकाणी उरकत येतं. ते पाहतात भाकरीची दुरडी उघडून भाकरीचा कणही शिल्लक नसतो. भाजीच्या पातेलात भाजीचा थेंबही शिल्लक नसतो. डोळ्यात अश्रू येतात. अरे आपल्या पोटासाठी आपला बाप संघर्ष करतो पण संध्याकाळी न जेवता झोपतो, कारण आपल्या घरात 18-20 दारिद्र्य आहे. आणि बाबासाहेब करकचून मिठी रामजी बाबांना मारतात. डोळ्यात पाणी दोघांच्याही असतं. आणि बाबासाहेब म्हणतात, बाबा, रामजी बाबाला म्हणतात, बाबा अहो तुम्हाला भूक लागत नाही का? संध्याकाळी न जेवता झोप कशी येते? भुकेचं कसं करता तुम्ही? त्यावेळी रामजी बाबांनी उत्तर दिलं होतं, प्रत्येक बापानी स्वतःच्या काळजात हे कोरलं पाहिजे. रामजी बाबा आपल्या लहान लेकराला बाबासाहेबांना त्यावेळी म्हणत होते, अरे भिवा, भाकरीच्या तुकड्यानं तुझ्या या बापाच्या काळजाला लागलेली भूक शमणार नाही. ज्यावेळी माझं लेकरू शिकून सवरून एवढं मोठं होईल की माझा स्वाभिमान असा आकाशाला भिडेल, त्या दिवशी माझ्या काळजाला लागलेली भूक खरी शमली जाईल. बापाच्या त्या एका वाक्यापायी बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला. आज जगातल्या सर्वोच्च विद्याविभूषित विद्वानांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे, हे लक्षात ठेवा. बापाच्या इज्जती खातर, बापाच्या स्वाभिमाना खातर, बापाला दिलेल्या शब्दा खातर
या व्यवस्थेनं ज्या पोराला उमऱ्याच्या बाहेर बसवलं, उमऱ्याच्या बाहेर पोतं टाकून बसवलं, त्या बाबासाहेबांनी स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजलं आणि या देशाचं संविधान निर्माण करून दिल्लीच्या तख्ताला खाली खेचून आणता येईल एवढं सामर्थ्य आमच्या मनगटात दिलंय. किती मोठी झाली ही माणसं, काय होतं यांच्याकडं. ही व्यवस्था ज्यांना उमऱ्याच्या आत सुद्धा बसू देत नव्हती, त्या व्यवस्थेत वाढलेलं बाबासाहेब आंबेडकर नावाचा एखादा महापुरुष, एखादा तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा महामानव व्हायला लागतो. इतकं मोठं जर आम्हाला व्हायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आई आणि बाप हे आमच्यासाठी काय रुजवतायत हे समजून घेणं गरजेचं आहे. इथं बसून चेहऱ्यावरती हसू उमटवून देणं हे फार सोपं असतं, पण माय बाप शेतात उन्हातानाचं राबत असतात, काबाड कष्ट करत असतात, त्यांची जाणीव, त्यांची चुणूक आम्हाला समजून घेणं हे फार अवघड असतं. हे ज्या लेकराला समजतं ना, ती लेकरं आज मोठ्या पदावरती आहेत, ती माणसं आज आयुष्यामध्ये सुखाचे दिवस उपभोगतायत हे लक्षात ठेवायला शिका. काही सोबत येत नाही दुसरं. आता आपल्याला फार मोह असतो, अनेक पोरांना मोह असतो राजकारणातल्या काही राजकीय पुढाऱ्यांचा, अनेक तरुण तरुणींना मोह असतो चित्रपटातल्या हिरो हिरोईन्सचा, पण हा काळ त्यांच्या मोहात पडण्याचा नाही, आई बापांच्या संस्काराच्या मोहात पडण्याचा हा काळ, हे लक्षात ठेवा. वाईट वाटतं सर कधी कधी, एखाद्या गावात गेलं, पायातल्या चपला सुटेपर्यंत, अंगातले कपडे फाटेपर्यंत पुढाऱ्यांच्या मागे पोरं पळतात. वाईट वाटेल अनेक लोकांना या गोष्टी मी बोलतो तेव्हा. हे वास्तव आहे माझ्या पिढीचं. आपण तितक्या द्वेषानं मागं पळतो पुढाऱ्यांच्या. एखादी हिरो किंवा हिरोईन जर आमच्या समोर आली, खिशातला फोन काढायचा आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढायला तुडुंब गर्दी. शहरात बघा काय चित्र आहे. पुण्यात त्या एफसी रोडवर बऱ्याचदा जात असताना एखादा हिरो हिरोईन आला की तुडुंब गर्दीतल्या तरुण तरुणींची पाहायला मिळते. या वयात स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं, सेल्फी काढायचा, फोटो काढायचा, घरात लावायचा. आई वडिलांसोबत तितक्या प्रेमानं कधी सेल्फी काढलाय का? बापासोबतचा एखादा सेल्फी अभिमानानं घरात मिरवलाय का? एखाद्या हिरोईन सोबत काढलेला सेल्फी आमच्या आयुष्याची कमाई जर असेल, तर तुमचं आयुष्य किती छोटं आहे याचा विचार करा. तुम्हाला हसू येईल, पण सांगतो, कदाचित एखाद्या माझ्या तरुण भगिनीला, एखाद्या मित्राला एखाद्या चित्रपटातली ऐश्वर्या रॉय नावाची हिरोईन खूप सुंदर वाटत असेल, एखाद्या चित्रपटातली प्रियंका चोप्रा नावाची हिरोईन खूप सुंदर वाटत असेल, पण लक्षात ठेवा, कुठल्याही लेकरासाठी त्याच्या आई इतकी सुंदर बाई या जगाच्या पाठीवर दुसरी कुठलीच असत नाही. लक्षात ठेवा, कुठलीच असू शकत नाही. आणि म्हणून आई बापांच्या कष्टासाठी, त्यांच्या कष्टाला योग्य आणि नवी दिशा देण्यासाठी तुम्हाला कष्ट करणं आजच्या काळात गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कुणी येत नाही. घराचा उमरा ओलांडून जर बाहेर पडलात, खेत्रे सरांनी सांगितलं, आई बापांशिवाय कुणी नसतं. पावला पावलावर माणसं भेटतात, मित्र मैत्रीण नाती गोती सगळे सोयरे सगळे भेटतील आणि एकच प्रश्न विचारतील. काय विचारतील? काय कमावलं, कसं कमावलं, किती कमावलं. पण इथून घरी जा, घरी गेल्याबरोबर इथल्या पालक असतील, आमचे वडीलधारे असतील किंवा तुम्ही असाल, त्यांची आई असेल किंवा तुमची आई असेल, पहिला प्रश्न आई विचारते, बाळा आज काय खाल्लं, आज काही खाल्लं की नाही. ही ममता, ही आपुलकी फक्त आईकडे असते, हे लक्षात ठेवा. तुमच्यावर डोळे झाकून प्रेम करणारे एखाद्याला प्रेयसी वाटत असेल, डोळे उघडे ठेवून प्रेम करणारे एखाद्याला मैत्रीण वाटत असेल, डोळे मोठे करून प्रेम करणारी एखाद्याला बायको वाटत असेल, पण डोळे मिटेपर्यंत प्रेम करणारी या जगात फक्त आई असते, हे लक्षात ठेवा. कुणीच नसतं, आईशिवाय कुणी नसतं. आणि म्हणून त्या आईची, त्या बापाची किंमत तुम्हाला करता येणं या काळात गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, ज्या घरातली आई गेली ना, आपल्यात म्हणतो आपण, घरातली माय आणि गोठ्यातली गाय गेली की त्या अंगणातलं चैतन्य संपतं. गावात जत्रा भरते, अनेकांच्या माहित आहे आपल्याला. यात्रा आणि जत्रा असते, उरूस असतो, किती मस्त वाटतं गावात, किती करमतं आपल्याला मुनेश्वर सर, बरोबर आहे की नाही. यात्रा आणि उरूस असते त्यावेळी, आणि एकदा ते पालं उठून जातात, यात्रा संपते, पालं पांगतात, कसं वाटतं गावात, करमतं का 10 दिवस तरी त्या उरूस गावामध्ये. तसं घरातली आई गेली ना, त्या घराचं ते घरपण आम्हाला खायला उठतं. लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या कवींनी काहीतरी लिहिलंय ना, की आई घरी न दारी, आई म्हणून कोणी आईच हाक मारी. आता कुणाला हाक मारायची? आई जर घरात नसेल तर हाक देण्यासाठी ती आई नसेल तर फार वाईट असतं. विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, हे समजणं गरजेचं आहे. काही येत नाही दुसरं आमच्या सोबत. आमची आई काय असते? आमची आई आम्हाला जन्म देते ना, त्यावेळी तो फक्त तुमचा एकट्याचा झालेला जन्म नसतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, तुमची आई तुम्हाला जन्म देते त्यावेळी तुझा एकट्याचा, तुमचा तो जन्म नसतो, त्या आईचा सुद्धा पुनर्जन्म असतो. आई मृत्यूच्या उमऱ्याला स्पर्श करून परत आलेली असते. डॉक्टरांना विचारा, मृत्यूच्या उमऱ्याला स्पर्श करून आईनं तुम्हाला जन्म दिलेला असतो. हे समजून घ्या. या जगात तुम्ही मोठे व्हाल, कोट्यावधी रुपये मिळवाल, मोजता येणार नाही एवढे पैसे मिळवाल, पण तुम्ही मिळवलेल्या करोडो रुपयांच्या साह्यानं एक वेळ जगाच्या बाजारामधून तुम्ही वाघिणीचं दूध सुद्धा विकत आणू शकता. पण कितीही अमाप पैसे मोजले, आईच्या ममतेचं दूध जगाच्या कुठल्याही बाजारात तुम्हाला मिळू शकत नाही. समजून घ्या, कुठंच मिळू शकणार नाही. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांचा मगाशी उल्लेख झाला. स्वामी विवेकानंद नावाचा युगपुरुष ज्यावेळी अमेरिकेत गेला, शिकागोमध्ये विवेकानंदांचा डंका मिरवला, सगळ्या युरोप खंडाने विवेकानंदांना डोक्यावरती घेतलं. त्यांच्या 2 शब्दांनी, त्यांच्या तत्वज्ञानाच्या बळावरती जग डोक्यावरती घेत आहे. भारत भूमीवर विवेकानंदांनी पाय ठेवला. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पावलं पावली लोक हत्तीच्या अंबारीतून मिरवणूक काढत होते विवेकानंदांच्या. कशातून?
हत्तीच्या अंबारीमधून मिरवणूक काढली जात होती. किती गर्व गेला असेल डोक्यात. आमच्या वयात 25 20 25 मध्ये हत्तीच्या अंबारीतून मिरवणूक आहे. गर्व आला असेल की नसेल. आम्ही असतो तर काय झालं असतं. आणि घर सोडून अनेक दिवस झाले होते. कलकत्त्याचं घर सोडून त्यांना आईला पाहिलं नव्हतं अनेक दिवस. त्यांनी जग ज्यांचा गौरव करतोय, जग ज्यांना डोक्यावरती घेत आहे, ते विवेकानंद कलकत्त्याच्या घरासमोरून त्यांची हत्तीच्या अंबारीतून मिरवणूक निघाली आणि त्यांच्या घरासमोर त्यांना आई दिसली, अशी डोईवर पदर घेतलेली स्वतःची आई. कितीतरी वर्षानं माझ्या विवेकानंदानं, नरेंद्रानं, ज्या आईनं त्या नरेंद्राला लहानपणी दुडुदुडू पावलानं बागडणारा नरेंद्र पाहिला होता, त्या आईनं कितीतरी वर्षानंतर नरेंद्राला, विवेकानंदांना पाहिलं. आणि विवेकानंद जगानं डोक्यावर घेतलेलं जे पोरग आहे नरेंद्र विवेकानंद, हत्तीच्या अंबारीतून खाली उडी मारली, आईच्या पायावर डोकं टेकवलं, आईच्या पदराआड जाऊन लपले आणि आईला सांगितलं, माते, त्रिखंडाचा स्वामी जरी झालो तरी माऊलीच्या पदराची सावली या जगात मला दुसरीकडे कुठंच मिळू शकत नाही. विवेकानंदांनी सांगितलं. हे लक्षात घ्या. हे या वयात कळणं गरजेचं आहे. आई काय असते. मराठवाड्यातले फमू शिंदे नावाचे आमच्या भागातले कवी लिहितात. काय लिहितात. आई काय असते. दुधावरची साय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही. आणि म्हणून माय बाप नावाची ही शिदोरी ज्याला सोबत घेऊन जगणं जमलं ना, त्यांना आयुष्यात यशस्वीतेचा टप्पा गाठला. हे लक्षात ठेवा. शेवटचे 2 मिनिटं फक्त विद्यार्थी मित्रांनो महत्वाच्या गोष्टी सांगतोय. शेवटचे 2 मिनिटं. अनेकांना असं वाटतं, अनेक पोरांच्या मुखात शब्द असतात की माझ्या या मित्राच्या बापानं त्याच्यासाठी एवढं कमावून ठेवलंय, माझ्या त्या मित्राच्या बापानं त्याला ही गाडी तो बंगला कमावून ठेवलाय, पण आमच्या बापानं आम्हाला काहीच कमावलं नाही. अशी पोरं म्हणतात अनेक. मी पाहतो खासगीमध्ये. तुमच्यातलं एखादं पोर जर तसं म्हणत असेल, एखाद्या वडिलाला एखाद्या पोराचा तो प्रश्न असेल, तर त्याला सांगा, त्याला प्रश्न विचारा. शिवाजी महाराजांना मानतो ना, शिवाजी महाराजांच्या वडिलांनी काय दिलं. शिवाजी महाराजांना काय दिलं होतं मेघारे सर. बंगळूर वरून जिजाऊंचा हात पकडून शिवाजी राजा 8-9व्या वर्षी ज्यावेळी महाराष्ट्राकडे निघाले, काय दिलं शहाजीराजांनी. किती संपत्ती, किती घोडेगाडी, काय दिलं. सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी दिल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या तरुण बांधवांनो लक्षात ठेवा. कोणत्या 2 गोष्टी. एक, प्रतिपश्चंद्र रेखेव वर्धिर विष्णुर विश्ववंदिता शह सुनो शिवसैष्याय मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे कलेनं शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजांचं राज्य वाढावं, वृद्धिंगत होत जावं, आत्मविश्वास देणारी राजमुद्रा दिली होती. समतेचं, त्यागाचं, धर्मनिरपेक्षतेचं, क्रांतीचं, संघर्षाचं प्रतीक असलेला, वारकऱ्यांचं प्रतीक असलेला भगवा ध्वज दिला होता. 2 गोष्टी घेऊन आले महाराष्ट्राच्या मातीत. घरी गेलात ना, एक जगाचा नकाशा घ्या, पेन उचला, त्या नकाशावर ते टेकवा, एक टिंब उमटेल जगाच्या नकाशावर. एवढं छोटं राज्य दिलं होतं वडिलांनी. फक्त एवढं छोटी जहागिरी होती. स्वतःच्या मनगटातल्या बळावर आणि बुद्धी चातुर्याच्या बळावर मावळ्यांच्या सोबतीनं शिवाजी महाराजांनी अहत तंजावर, तहत पेशावर 50 वर्षाच्या आपल्या जीवनामध्ये 1000 पटीनं त्या राज्याचा विस्तार केलाय. जगात शिवाजी राजांच्या इतका मोठा विस्तार करणारा दुसरा कोणताही माणूस जन्माला आला नाही. लक्षात ठेवा. आई वडील वाट देतात, वाटेतले काटे दूर करतात. बाप प्रकाशाची मशाल घेऊन हातात उभा आहे तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी. तुम्हाला फक्त चालायचं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून बापाला कधी प्रश्न विचारू नका, आमच्या बापानं आमच्यासाठी काय कमावलं. बापानं तुम्हाला संस्कार दिलेत. बाप एखाद्याला मारतो, वडील, आता एखादं पोरग जर नापास झालं, एखाद्याला कमी गुण मिळाले, वडील रागावतात, चिडतात. आई संवेदनशील असते, मृदू मुलायम असते. अनेकांना वाटतं बघा, बाप चिडखोर आहे, बाप रागावतो, वडील रागावतात. आई कशी संवेदनशील, मृदू मुलायम, मायाळू आहे. बापांना काही कळतच नाही, मग पोरांना बापाचा राग यायला लागतो. पण वडील रागावतात, कठोर असतात. पण आमच्या एका कवीनं जसं लिहिलंय की आई आणि बाप कसे असतात. बाप हा कसा असतो, ते म्हणतात, बाप हा नारळासारखा आहे. नारळ जसं वरून टणक दिसतं बाप आणि आतून मृदू मुलायम असतं, तसा बाप सुद्धा आतून संवेदनशील असतो. हे विद्यार्थ्यांना या वयात कळणं आपल्याला गरजेचं. लक्षात ठेवा. वडील रागावतात, एखाद्या विषयात कमी गुण मिळाले म्हणून बापानं पाठीत धपाटा मारला आणि तुमच्या डोळ्यातून पाणी आलं, बापानं 2 शिव्या हसाडल्या, पण तुमचे तेच वडील कधीतरी ऑब्झर्व करा, निरीक्षण करा, भाकरी गुंडाळतात, शेतात जातात, काम करतात, दुपारी शेतात ऊन लागतं, पोटात भूक लागते, झाडाखाली भाकरी खायला बसतात. भाकरीचा घास त्यांच्या घशाआड जात नाही, कारण डोक्यात एक प्रश्न असतो, माझ्या पोराला कमी मार्क मिळाले म्हणून मी मारलं, पण कदाचित त्याला काहीतरी देण्यात मी कुठेतरी कमी पडलोय का, म्हणून त्याला कमी मार्क मिळाले असतील का, हा प्रश्न बापाच्या डोळ्यामध्ये असतो. अनेकांना वाटतं बाप रडत नाही, बाप संवेदनशील नाही, बाप भावनिक नाही, बापाच्या डोळ्यातून पाणी येत नाही, पण वडील सुद्धा रडत असतात. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा. एखाद्या मुलीच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणारा बाप बघा, आणि मुलगी सासरी जाताना तिला वाटते सोबत, आणि कोपऱ्यात जाणारा रडत बसणारा बाप पाहिल्यावर मग आम्हाला कळतं बाप सुद्धा रडत असतो, बापाच्या डोळ्यात पाणी येत असतं. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा. तोही माणूस संवेदनशील असतो, हे आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. एखाद्या पोरीचं लग्न झालं ना, एखाद्या मुलीचं लग्न झालं ना, बापाही तिथं अनेकांना माहित आहे, पोरगी सासरी नांदायला जाते आणि सासरवरून माहेरी परत यायची असली
की बाप कधीही वर्षभरात सुट्टी न घेणारा बाप त्या दिवशी सुट्टी घेतो. बस स्थानकावर जातो, बसची जे फलाटावर बस येणार आहे तिथे उभा असतो तासन तास मुलीच्या बसची वाट पाहत. मुलीची बस आली रे आली, बाप तिला असा घेतो, तिची बॅग हातात घेतो, घरात दुडुदुडू धावत जातो. उमऱ्याच्या आत एकदा मुलीसोबत पाऊल टाकलं रे टाकलं, बापाचं छोटस मन असं सुपासारखं होतं, मुठीसारखं मन सुपासारखं होतं. आनंद वाटतो. लहानपणी मोर पावलानी घरामध्ये दुडुदुडू बागडणारी त्यावेळची लहानपणीची लेक त्याला आठवते. आणि एकदा का लेक परत सासरी जायला निघाली, बापाचा पाय सुद्धा घराच्या उमऱ्याच्या बाहेर पडत नाही. लक्षात ठेवा. फलाटावर जातो, बस स्थानकावरती बस येते, बापाला वाटतं बस येऊच नये. बस एकदा आली की स्वतःच्या गळ्यातला गमजा आणि मफलर अशी काढून मुलीचं सीट पकडण्यासाठी त्या सीटवर बाप टाकतो. त्याची ती लगबग कधी कधी दूर उभा राहून एखाद्या पोरानं बघा मग कळतं बाप काय असतो. बसचं सीट पकडतो, मुलगी त्या सीटवर जाऊन बसली रे बसली, मुलगी त्या सीटवर जाऊन बसली रे बसली की बाप तिला टाटा बाय बाय सुद्धा करत नाही, लगे घराकडे निघतो. पुरीला राग येतो, पुरीला वाटतं एवढे दिवस राहिले, इतक्या आनंदाने बाप राहिला, पण जाताना मला टाटा बाय बाय करायला सुद्धा थांबला नाही, माझी बस अजून इथंच आहे. पुरीला राग येतो, पण बाप पाठ करून का निघून जातो. कंठात दाटलेला हुंदका आणि डोळ्यातून उघडणाऱ्या अश्रूचा थेंब आपल्या लेकीला दिसू नये म्हणून पुरीला पाठ करून बाप निघून जातो. लक्षात ठेवा. ज्यांना वाटतं ना आपला बाप रडत नसतो, बाप संवेदनशील नसतो, बाप भावनिक आणि मायाळू नसतो, त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवरती डोळ्यातून निघणारा अश्रूचा थेंब आणि कंठात दाटणारा हुंदका रोखण्याचं सामर्थ्य जर कोणत्या प्राण्यात असेल तर त्या प्राण्याचं नाव बाप आहे. हे लक्षात ठेवा. त्या प्राण्याचं नाव बाप आहे. कितीदा तरी बापाला हुंदका येत असेल, पण बापानं तो हुंदका दडवलेला असतो. लक्षात ठेवा. रात्री तुम्ही झोपता त्यावेळी तुमची तपासतो ना जो ताप, तो असतो तुमचा बाप. लक्षात ठेवा. जवळ येऊन मायेनं लेकराला, झोपीतल्या लेकराला कुरवाळणारा बाप असतो, तो बाप तुम्ही झोपीत असता म्हणून तुम्हाला कधी दिसत नाही. अनिल दीक्षित नावाचे कवी असं म्हणतात, बाप म्हणजे कसा आहे. ते म्हणतात, अरे बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब पोरा दिसणार कसा. बाप काय आहे, बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप पेटती मशाल आहे. तुमचा बाप जागतो ना म्हणून तुमचं घर खुशाल आहे. घराला खुशाली प्रदान करणाऱ्या या माय बाप नावाच्या सूर्यांची जाणीव आपल्याला या वयात होणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. आणि ते झालं की मग तुमच्या हातून कुठली चूक तुमच्या या वयात होणार नाही. हे लक्षात ठेवायला शिका. कुठल्याही चुकीच्या दिशेने तुम्ही प्रवाहित होणार नाही. जगानं तुम्हाला किती नावं ठेवू द्या, लोकांना तुम्हाला किती वाईट म्हणू द्या, तुम्ही एखादी कृती करत असाल लोकांना म्हणू द्या हे चुकीची हरकत नाही, पण तुमच्या आई बापाला जोपर्यंत ती योग्य वाटते ना तोपर्यंत ती कृती तुम्ही करत राहिलात तरी हरकत नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुम्हाला काही म्हणू द्या, लोकांनी तुम्हाला किती चुकीचं हिणू द्या, पण आई बापाची मान खाली होणार नाही एवढं फक्त काम तुम्ही करायचं. आई बापांची मान खाली होणार नाही एवढी तुम्ही कृती करायची. लक्षात ठेवा. कुणी दुसरं बाकी या जगात तुमच्या सोबत येऊ शकत नाही हे समजून घ्यायला शिका. मी दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला व्याख्यानाला जात असताना रस्त्यानं एके दिवशी अचानक गाडी थांबवली. मेघारे सर गाडीची हवा चेक करायची म्हणून गाडी थांबवली. आता 4-5-7 दिवसापूर्वीची घटना आहे. आणि तिथं हवा चेक करताना एक पोरग छोटस शाळेत जात नाही, सगळं अंग मातीनं माखलेलं, ट्रॅक्टरचे टायर उचलतंय, मोठमोठाले टायर उचलतंय. 15-20 मिनिट मी तिथंच थांबलो. अतिशय छोटं पोरग, शाळेत जायच्या वयातलं. आणि ते पोरग नंतर 2 पायावर अशी भाकरी मोडत भाकरी खात बसलं. तिथं कामाला होतं. मी म्हणलं का रे बाळा, शाळेत जायचं वय, शाळा सोडून इथं काय काम करतोय. ते पोरग डोळ्यात पाणी आणलं त्यानं आणि म्हणतोय सर शाळेत तुमच्यासारख्याने जायचं असतं, गाडीत तुमच्यासारख्याने फिरायचं असतं. म्हटलं काय झालं तुला, तू काय इथं काम करतोय. तो म्हणाला सर तुमच्या सोबत आयुष्यामध्ये 3-3 सूर्य आहेत, पण माझ्या डोक्यावर एकच सूर्य. मी म्हटलं 3 सूर्य कुठले. तो म्हणाला आकाशातला सूर्य तर माझ्या आणि तुमच्या डोक्यावर आहे, पण आई आणि बाप नावाचे 2 सूर्य माझ्या आयुष्यातून कधीच निघून गेलेत म्हणून माझ्यावरती ही वेळ आली आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये हे 2 सूर्य आहेत. तोपर्यंत तुम्ही कुठल्याही अंधारामध्ये आयुष्यात चाचपडत बसणार नाही. फक्त त्यांची जाणीव तुम्हाला असणं गरजेचं आहे. नाहीतर IPL सुरू झाली, आता मॅच सुरू होईल, 1:30 वाजला असेल. मॅच सुरू झाली, एखादा विराट कोहली खेळायला लागला, 99 रनावर असला आणि 100वा रन पूर्ण करणार की नाही म्हणून लाखो रुपयाचे सट्टे लावतात पोरं. लाखो रुपयांचे सट्टे, आयुष्याची सगळी पुंजी घालवतात. IPL सुरू झाला की लाखो रुपयांचे सट्टे, धडधड वाढते पोरांच्या काळजाची. विराट कोहली 99 रनवर आहे, 100वा रन होईल की नाही, होईल की नाही, धडधड वाढते. पण तुमचा बाप या बांधापासून त्या बांधापर्यंत शेताच्या लाखो रन आयुष्यामध्ये पूर्ण करतो. कधी त्या बापाच्या एका रनची पर्वा आम्हाला करावी वाटली का? त्या बापाची किंमत आम्हाला करावी वाटली का? ती किंमत आपल्या या वयात आपल्याला करता येणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. बोलण्यासारखं खूप आहे, पण एवढंच लक्षात ठेवा, मला या क्लासचं वैभव, या क्लासची गुणवत्ता का मोठी आहे, कारण या क्लासमधून पुणेकर सर आणि सगळ्या सहकाऱ्यांचं ध्येय फक्त डॉक्टर इंजिनियर घडवणं नाही, तर एक चांगला माणूस घडवणं हे त्यांचं ध्येय आहे. सावित्रीबाईंनी सांगितलं होतं, शिक्षण म्हणजे काय, फक्त पदव्यांचे ढिगारे तुम्ही आयुष्यामध्ये जमवत गेलात म्हणजे शिक्षण होत नाही. विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, शिक्षणाचा अर्थ माझी सावित्रीबाई सांगते. माझी सावित्रीबाई म्हणते, शिक्षणाने जाते पशुत्व, येते मनुष्यपण पहा.
माणसाला माणूस पण जे देतं ना ते खरं शिक्षण असतं, आणि त्या शिक्षणातून ती माणुसकी रुजणं गरजेचं आहे. नाहीतर आम्हाला असं शिक्षण मिळालंय आता अलीकडच्या काळात, मेकॉले प्रणीत, आमच्या शिक्षणाच्या व्याख्या अशा बदलल्यात. आमच्या समोर आम्ही जेंटलमॅन हा शब्द जर उच्चारला ना, जेंटलमॅन जेंटलमॅन शब्द उच्चारला की आम्हाला काय वाटतं? जेंटलमॅन कसा असतो? सूट बूट टाय घातली की आम्हाला वाटतं जेंटलमॅन. मग आमचा बाप इतका चांगला माणूस आहे, फाटक्या कपड्यात शेतात राबतो, तो जेंटलमॅन असू शकत नाही का? मग आमचं शिक्षण जर अशा संकल्पना आमच्यात रुजवत असेल तर ते शिक्षण घेऊ नका. जे संस्कार आणि मूल्य देतं ते शिक्षण तुम्हाला घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. एखादी मुलगी रिसेप्शनवर बसली असेल एखाद्या कंपनीच्या, 2 इंग्रजीचे शब्द बोलली, सूटबूट टाय घातलेली, आम्हाला वाटतं विद्वान आहे. आणि शेतात राबणारी आमची फाटक्या साडीतली फाटक्या कपड्यातली आई आपल्या गावाकडचे 2 शब्द बोलली की आम्ही अडाणी म्हणतो, निरक्षर म्हणतो. त्या शिक्षणाला मग तुमच्या काय अर्थ उरत नाही. मायबापांची किंमत तुमच्या शिक्षणातून प्रवाहित झाली पाहिजे, लक्षात ठेवा. आज अनेक क्षेत्र आहेत, वडीलधाऱ्यांना सुद्धा तुमचं लेकरू एक म्हणून मला आवर्जून सांगायचं, अनेक क्षेत्र आहेत. अट्टास धरू नका, डॉक्टरच झालं पाहिजे, इंजिनियरच झालं पाहिजे, वकीलच झालं पाहिजे. एखादा ट्रेंड आला की आम्ही ट्रेंड फॉलो करत चालतो. कोणी शिक्षक व्हायला निघाले की सगळे शिक्षक व्हायला निघतात, तसं नसतं. गांधीजी म्हणायचे त्याच्यात जे उत्तम आहे, उन्नत आहे, त्याचं उन्नयन होणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. जे उत्तम उदात्त आहे त्याचं उन्नयन झालं पाहिजे, ते शिक्षणाचं प्रयोजन आहे. तसं लेकरातलं कर्तृत्व बघा. आज हनुमंतराव गायकवाड नावाचा माणूस लोकांचे टॉयलेट साफ करून द्यायचा, लोक हसायची. काय करतोय ते टॉयलेट साफ करून, 400-500 रुपये मिळवतोय, लोक हसायची. लोकांनी नावं ठेवली नात्या गोत्यातल्या लोकांनी, काय करतोय? टॉयलेट स्वच्छ करतोय. स्वच्छतेची आवड आहे, स्वच्छतेच्या कलेचा विकास करायचा आहे, स्वच्छतेची खूप आवड आहे, लोक हसली. पण त्या माणसानं त्या एका कलेचा विकास केला. आज मंत्रालयाच्या स्वच्छतेचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळत आहेत, मंत्रालयाच्या लाखो पोरांच्या हाताला रोजगार दिला. हबीब नावाचा पोरगा, आज आपली ते केस कापायचे दुकान आहे त्यांचे, बरोबर ना, पुणे संभाजीनगरला, पुण्यात आपण जर गेलो, मुस्लिम समाजातला, लोक हसली त्याला. काय करतोय? लोकांची केस कापून देतोय. नातेगोते हसले, पण त्यानं त्या कलेचा विकास केला. आज शहरोशहरी जाऊन बघा, त्या हबीबच्या हजारो शाखा आहेत आणि लाखो पोरांच्या हाताला त्यानं सुद्धा रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. नव्या संधी शोधता आल्या पाहिजेत, आमच्यातल्या कलेचा विकास आपल्याला करता आला पाहिजे. आता जग एका वेगळ्या वळणावरती आहे. डेटा इज अ न्यू ऑइल असं म्हटलं जात आहे. स्वाती चतुर्वेदींनी आपल्या आय एम अ ट्रोल नावाच्या पुस्तकात सांगितलं की डेटा इज अ न्यू ऑइल. आता इंधन जगाचं काय असेल तर डेटा हे आजच्या जगाला चालवणारं इंधन आहे. आणि म्हणून डेटा सारख्या क्षेत्रात किती संधी तुम्हाला आहे. डेटा इंजिनिअरिंग आहे, डेटा अनालिटिक्स मध्ये किती संधी आपल्याला आहेत. अशी अनेक क्षेत्र आहेत. आपण जर पुण्याला कधी गेलो, मुंबईला कधी गेलो, आपली गाडी सोबत नसेल कार, तर आपण मोबाईल काढतो आणि ओला उबेरच्या कार बुक करतो की नाही? ओला उबेरच्या टॅक्सीज बुक करतो. त्या ओला आणि उबेर नावाच्या कंपनीचं एकही कार्यालय नाही, एकही गाडी त्यांच्या मालकीची नाही. व्हर्च्युअली सगळं त्यांनी जोडलंय हे जग. आणि ते आज प्रवासाचा सगळ्यात मोठा व्यवसाय ट्रॅव्हलिंगचा त्यांचा आहे. डेटा हे व्हर्च्युअल जग झालंय. आपण जर पाहिलं, फोन पे न व्यवहार करतो आता, कॅश कुणाकडे नसते. याला पैसे पाठवायचे फोन पे, त्याला पैसे पाठवायचे फोन पे. कुठं फोन पे नावाचं एखादं एटीएम दिसलंय, बँक दिसलीये का? आम्हाला नाही. पण व्हर्च्युअल झालंय. आज जगातले सगळ्यात जास्त आर्थिक व्यवहार त्याच्यावरती होत आहे. खरेदी कुठं करतो? दुकानात जात नाही मी आता. फ्लिपकार्ट, अमेझॉन, बरोबर की नाही? फ्लिपकार्ट, अमेझॉनला कुठं गेवराईमध्ये असं आहे का अमेझॉनचं स्टोर आहे, फ्लिपकार्टचं शॉप आहे, दुकान आहे, तिथं जाऊन आपण खरेदी करतो? व्हर्च्युअल आहे हे सगळं. आणि म्हणून हे जग आता व्हर्च्युअल झालंय. आभासी दुनियेमध्ये आता हे जग प्रवेश करत आहे. डेटा सारख्या क्षेत्रावरती हे सगळं अवलंबून आहे. अशा वेगवेगळ्या संधी तुमच्या माझ्यासाठी खुणावतायत, हे लक्षात ठेवा. तुमच्या शिक्षणात ती ताकद असली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की आम्हाला मेघारे सरांच्या काळामध्ये, तुमच्या काळातले विद्यार्थी त्यावेळी स्वप्न बघत असतील, आम्ही शिकायचं आणि अमेरिकेत नोकरीला जायचं, इंग्लंडला नोकरीला जायचं. मग तिथं मसाल्याच्या कंपनीत का होईना काम करणं होईल, पण ते प्रतिष्ठेचं मानलं जायचं, ते प्रतिष्ठेचं समजलं जायचं. पुणेकर सरांच्या काळात असं वाटायचं शिकून सवरून मोठं होऊन इंग्लंडला, अमेरिकेला जायचं, पण तिथं ऍपल मध्ये, मायक्रोसॉफ्ट मध्ये, गुगल मध्ये नोकरी मिळवायची. खेत्रे सरांचा, आमचा आणि तुमचा काळ आला. आपण ही स्वप्न पाहिली पाहिजेत. आता आपण शिकलो ना अमेरिका ना इंग्लंड, आमचं मायक्रोसॉफ्ट, आमचं ऍपल, आमचं गुगल, आम्ही आमच्या गेवराईच्या मातीत निर्माण करू. ही क्षमता तुमच्या शिक्षणात असली पाहिजे. हे सामर्थ्य घेऊन तुमचं शिक्षण निघालं तर त्याला किंमत आहे. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांशी बोलतो. बराच वेळचं मी बोलतोय, आपल्याशी संवाद साधतोय, कानांचा कोट करून एक तरुण बोलतोय, या जाणीवेतून आपण सगळ्यांनी मला श्रवण केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करेल. एक गोष्ट महत्वाची सांगायची राहिली आहे, ती ही आहे की नकारात्मक लोकांच्या सहवासातून तुम्हाला जर यशाकडे जायचं असेल तर त्या सहवासातून बाहेर पडा. नकारात्मक लोक जी म्हणतात हे शक्य नाही, होऊ शकत नाही, त्यातून बाहेर पडा. अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचा माणूस शाळेत घातल्याबरोबर शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी पत्र पाठवलं होतं, काय? तुमच्या पोराला तुम्हीच शिकवा, आम्ही शिकवू शकत नाही, त्याच्यात ती क्षमताच नाही. आईनं पत्र घेतलं, अल्बर्ट आइन्स्टाईन विचारलं काय लिहिलंय माझ्या गुरुजींनी? आई म्हणते तुझ्या गुरुजींनी लिहिलंय, तुमचा पोरगा अल्बर्ट आइन्स्टाईन हा खूप हुशार आहे, त्याचा आयक्यू लेवल खूप स्ट्रॉंग आहे,
आम्ही त्याच्या तुलनेत खूप कमी आहेत, त्याला घरी शिकवा, तो फार मोठा आहे, तो आमच्यापेक्षा सुद्धा जास्त उत्तम विद्वान आहे. आणि अल्बर्ट आइन्स्टाईन त्या आईच्या सांगण्यातून घडला, शिकला, मोठा झाला, शास्त्रज्ञ झाला, जगातला सगळ्यात विद्वान म्हणून ओळखला गेला. आणि ज्यावेळी घर शिफ्ट करायला निघाला, मोठा झाला, आईचं निधन झालेलं होतं. आईची ती पेटी त्यानं उघडून पाहिली सहज, आणि त्या पेटीत त्याला ते पत्र दिसलं, 5वीच्या लहानपणी त्या वर्गात शाळेतलं गुरुजींनी पाठवलेलं, की तुमच्या पोराला शिकू शकत नाही, तो समर्थच नाही. आणि आईनं तर वेगळंच सांगितलं. त्या अल्बर्ट आइन्स्टाईनने पत्र काढलं, त्याला कुतूहल वाटलं, त्यावेळी काय लिहिलं होतं गुरुजींनी, मला तर वाचता येत नव्हतं, माझ्या आईनं वाचून दाखवलं. त्याने ते पत्र पाहिलं, त्यावेळी त्या गुरुजींनी लिहिलेलं वाचून त्याला धक्का बसला, डोळ्यातून अश्रू आले. अरे माझ्या गुरुजींनी तर, शिक्षकांनी तर सांगितलं होतं हा पोरगा समर्थच नाही, पण माझ्या आईनं मला चुकीचं सांगितलं. आईनं सांगितलं अल्बर्ट आइन्स्टाईन हा सगळ्यात विद्वान आहे, हुशार आहे. आणि ती सकारात्मकता आईनं रुजवली, तो एवढा मोठा झाला. आईनं जर त्याच वेळी सांगितलं असतं, तर तुझ्या शिक्षकांनी असं सांगितलंय, तुझे शिक्षक म्हणताय तू समर्थ नाहीयेस, तो घडूच शकला नसता, एवढा विद्वान होऊ शकला नसता. आणि म्हणून आपण सकारात्मक प्रवासामध्ये पालकांनी सुद्धा आपल्या लेकरांना ठेवणं आणि आपण सुद्धा सकारात्मक वातावरणात राहणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. संकट किती येऊ द्या, परिस्थितीने डगमगून जायचं नसतं. परिस्थिती ही आमचं आयुष्य संपवत नसते, थांबवत नसते. आम्ही गरीब आहोत, तर आम्हाला विधात्यानं श्रीमंत होण्यासाठी दिलेली ती मोठी संधी असते. इतिहास हा त्यांचाच लिहिला जातो जे संघर्षाच्या छाताडावर पाय रोवून उभं राहतात. एखाद्या भुसभुशीत मातीमध्ये वाढलेल्या झाडाचं कुतूहल आम्हाला वाटत नाही. झाडं तर असे किती रस्ते नाहीत, आम्ही पाहतो का त्यांच्याकडं? पण एखादा खडक असेल, दगड असेल, आणि त्या दगडावर जर एखादा कोंब आला, 5 मिनिटं आम्ही त्याच्याकडे थांबून पाहतो की नाही? 5 मिनिटं आम्ही थांबतो आणि त्याच्याकडे कुतूहलानं पाहतो. तसं कष्ट आम्हाला करावे लागतात. त्या पद्धतीनं संघर्षाच्या छाताडावर, खडकावर सुद्धा उगून येण्याचं सामर्थ्य आमच्यात मिळवावं. ह्या जिद्दीनं तुम्ही सगळे पेटून उठाल, प्रज्वलित व्हाल आणि तुमच्या ध्येयानं प्रेरित होऊन कुठल्याही चुकीच्या विकारांच्या मागे न लागता आयुष्य घडवण्याचा हा काळ आहे. तुम्ही एकदा काबिल बनलात, काबिलियत आपोआप तुमच्या मागे येते. पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या यशानंतर तुमच्या पायाशी लोळून घेत असतात, हे लक्षात ठेवा. आत्ता नको ते, आत्ता जे आम्हाला आवश्यक नाही ते मिळवण्याच्या पाठीशी धावत बसू नका. आता जे मिळवायचं आहे त्याच्याच पाठीशी लागा. बाकी सगळं वैभव येत्या काळात तुमच्या चरणांजवळ असेल, या शुभेच्छा तुम्हाला देतो. आता नवं नाव म्हणजे जे पूर्वी होतं, लातूर पॅटर्न क्लासेस या नावानं आपलं हे क्लास सुरू आहे. या क्लास सोबत आपण ही निरंतरपणे याच भावनेतून राहा. पुणेकर सर यांच्यासारखा विद्वान, मी तर म्हणेल ऋषितुल्य अतिशय सरांचे विचार जर सर पाहिले, मी लहानपणापासून सरांच्या सहवासात आहे, मला घडवण्यामध्ये पुणेकर सरांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. त्यांच्याकडे पाहत घडत मी मोठा झालो, वाढलो. आणि म्हणून तुम्ही त्यांच्या सहवासात आहात, हे तुम्हा सगळ्यांचं खूप मोठं भाग्य, हे लक्षात ठेवा. आपल्या क्षेत्राला त्यांनी ज्या तुलनेतून वाहून घेतलंय ते कौतुकास्पद अशा स्वरूपाचं आहे. फक्त पैसेच जर मिळवायचे असते तर आज बीड सारख्या ठिकाणी त्यांची या क्लासची शाखा असू शकली असती. अनेक ऑफर आहेत त्यांना, अनेक क्लासेसच्या माध्यमातून, अनेक शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या माध्यमातून, की सर तुमचं फक्त नाव द्या, आम्ही तो क्लास चालवतो, तुम्हाला एवढं पर्सेंटेज देतो. पण पुणेकर सरांचा फोकस आहे, आपण इथे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. इथे लक्ष केंद्रित करून आपण आपले या मातीतले विद्यार्थी घडवले पाहिजेत. आणि म्हणून ते विद्यार्थी सुद्धा ते घडवतायत. आणि म्हणून तुम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी उभं राहा, एवढीच एक कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडे व्यक्त करतो. लातूर पॅटर्न क्लासेस सारख्या एका उत्तम दालनामध्ये तुम्ही शिक्षण घेतायत आणि अतिशय सुंदर असं दालन आता त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. म्हणून पालकांना सुद्धा सगळ्यांना माझी विनंती असेल, इथून जात असताना आवर्जून आपण नव्यानं सुरू झालेलं जे लातूर पॅटर्न क्लासचं जे स्थलांतर आता नवीन जागेवरती झालंय, तिथं आपण भेट द्या आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी किती उत्तम सुविधा सुद्धा या वर्तमान आधुनिक स्पर्धेच्या युगात तिथे आहेत, ते आपण सगळ्यांनी पहा. एवढीच कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करून सर्वांचे आभार व्यक्त करतो. पुणेकर सरांचे ऋण मनापासून सातत्यानं व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सर. तुम्ही जे तुमच्या भाषणातून आम्हाला सगळ्यांना प्रेरित केलं, सगळ्यांचे एक्झाम्पल देऊन, जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, आणि मेन म्हणजे आपले आईवडील. आपले आईवडील आपल्यासाठी खूप करतात, हे आपल्या एका शब्दात नाही तर एका वाक्यात आपल्याला सांगताच यायचं नाही. आणि आमच्या ज्या पण चुका होत्या ते तुमच्या भाषणातून किंवा तुम्ही जे सांगितले त्याच्यामधून आम्ही ते सुधारायचा प्रयत्न करू. थँक्यू सर. याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मेघारे सर त्यांचे मनोगत व्यक्त करतील. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्रातील ख्यातनाम तरुण तडफदार युवा वक्ते राहुलजी गिरी, या विचारपीठावर उपस्थित असलेले आघाडीचे पत्रकार सखारामजी शिंदे,
योग गुरु म्हणून तुम्हाला परिचित असलेले मुनेश्वर महाराज, ज्यांच्या परिश्रमातून कष्टातून हा कार्यक्रम फुलला बहरला आणि तुम्हाला सर्वांना प्रेरणा मिळाली, ते या क्लासचे संचालक पुणेकर सर, सरांची सर्व टीम आणि तुम्ही सर्व तब्बल 4 तास झाले तुम्ही बसून आहात आणि 5 तास झाले माझ्यासह आणखी बरेच लोक इथं आहेत. बऱ्याच जणांची भाषणं मी ऐकली. पुणेकर सरांनी आम्हाला या गोष्टी शिकवल्या, आणखी ही गोष्ट शिकवली. आता मी पण एक सांगतो की तुम्हाला आणि मला पुणेकर सरांनी पेशन्स शिकवला. म्हणजे किती वेळ तुमचा स्टॅमिना टिकला पाहिजे हे पेशन्स मी अधोरेखित यासाठी करतो की राहुल सर, मी शाळेत 32 वर्ष शिकवणारा गुरुजी आहे. इतक्या वेळामध्ये मी असे हात आतापर्यंत खूप वेळा पाहिले असते. सर सर असा हात कुणाचा आला नाही. म्हणजे पेशन्स तुमचा वाढला. मला खूप छान वाटलं. इथं तुमचे आई बाप आहेत प्रातिनिधिक स्वरूपात कासाना, त्यांचं मी अभिनंदन आणि कौतुक करतो. जरा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवता का? छान. ज्यांना मी जन्म दिला त्याच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात मी त्याच्या सोबत असेल, पाठीशी असेल. माझं मूल एखादं प्राइस मिळवतंय, माझं मूल एखाद्या कार्यक्रमाचा घटक आहे आणि ते मला बोलावते, तर मी आलो पाहिजे, तिथं थांबलो पाहिजे. ही त्यांची गोष्ट अभिनंदनास्पद आहे. दुर्दैवानं 21व्या शतकात खेड्यापाड्यामध्ये मी असं चित्र अनुभवतोय की मी त्यांच्यावर नाराजगी नाही करत, टीका टिप्पणी नाही करत, पण अवेअरनेस पाहिजे तेवढा विकसित झालेला नाही. एवढं जरूर सांगेल अवेअरनेस बद्दल की एखादा बाप, एखादी आई येते शाळेच्या गेटवर दिसणाऱ्या शिक्षकाला असं म्हणते, गुरुजी ही किल्ली धरा, आणि मुलाचं नाव सांगते किंवा मुलाचं नाव सांगतात आणि त्याच्याकडं किंवा तिच्याकडं ही किल्ली द्या. माझ्यासारखा नवीन गेलेला माणूस त्या गेटवर विचारेल की कोणत्या वर्गाला आहे तो मुलगा किंवा ती मुलगी, तर त्यांचं उत्तर असतं की ते तुमच्या शाळात आहे. आमच्या शाळात आहे, पण आमच्या शाळात तर 12 तुकडे आहेत, 14 तुकडे आहेत, त्यातलं कोणत्या वर्गात, तर ते त्यांचं दुर्दैवी उत्तर असतं, ते मला माहित नाही, पण तुमच्या शाळात आहे. आता मी त्यांना अवेअरनेस बद्दलही बोलतोय, परंतु आणखी त्यांच्या एका गोष्टीचं मला कौतुक वाटतं, त्यांचे आभार मी व्यक्त करतो की किती मोठा विश्वास आहे. यांच्या शाळेत आहे, यांच्याच क्लासला आहे, म्हणजे त्याचं भलं होणार आहे, हा एक भाबडा विश्वास त्यांनी आमच्यावर टाकला. म्हणून टीचर म्हणून तो मला सार्थ केला पाहिजे, ही एक नवी गोष्ट मला तिथं कळते. आणि त्यांनी आणखी त्यांच्या उमलत्या कळ्यांकडं वर्गनिहाय, विषयनिहाय लक्ष दिलं पाहिजे. ही बोच किंवा खंत देखील वाटून जाते. तुमचे पालक इथं आलेले आहेत, त्याचं मला खूप समाधान वाटलं. पालकांसाठी मी एक गोष्ट सांगेल की तुम्ही दिवसभर धावता, राबता, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, संततीसाठी तुम्ही हे सगळं करताय. संततीसाठी संपत्ती कमवण्यापेक्षा संपत्ती कमवणारी संतती तुमच्या घरात वाढली पाहिजे, तयार झाली पाहिजे. यासाठी सुद्धा तुम्ही थोडा वेळ काढा. आता जेवढ्या लोकांनी तुम्हाला इथं व्हिजिट द्यायला सांगितलं ते खरंच महत्वाचं आहे. तुमची महिन्यातून एक तरी व्हिजिट झाली पाहिजे, ही गोष्ट मी तुम्हाला नम्रतापूर्वक लक्षात आणून देईल. राहिला प्रश्न, यांना काही सांगायचं बाकी नाही.
क्रिकेटचा उल्लेख झाला, महापुरुषांचा उल्लेख झाला, स्वप्नांचा उल्लेख झाला आणि स्वतः फुलणं आणि इतरांना फुलवणं या गोष्टी अलगदपणे तुमच्यापर्यंत पोहोचल्या. राहुल सरांनी खूप छान गोष्टी तुमच्या समोर ठेवून अध्यक्ष म्हणून माझा भार खूप हलका केला. कारण मी आई महोत्सवामध्ये बीडला होणाऱ्या कार्यक्रमात आवर्जून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना ऐकायला जायचो आणि त्यांचा मी खूप फॅन किंवा चाहता श्रोता आहे. तसंच नव्या पिढीमध्ये अगदी धडाडीचे आघाडीचे वक्ते म्हणून मी नितीन बानगुडे पाटलांनाही खूपदा ऐकतो आणि आज मी पहिल्यापासून शेवटपर्यंत अशी बाईट वगैरे नाही तर राहुल गिरी सरांनाही ऐकलं तर मला त्यांचा अभिमान वाटतो, त्यांचं कौतुक वाटतं. वयाच्या 25 पर्यंत वक्ता म्हणून त्यांनी उत्तम झेप घेतली. आता तुम्हाला मला सांगायचंय की तुम्हाला जर तुम्ही क्रिकेटच्या क्षेत्रात इकडचे